गुड इव्हनिंग. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मला ऑलमोस्ट 20 ते 25 मिनिटं उशीर झाला यायला. थँक्स टू आपली ट्रॅफिक. आणि थोडा निघायला माझाच उशीर झाला. आय शुड हॅव अँटिसिपेटेड की आता दिवाळीमुळे सगळं भरलेलं असेल आणि त्याच्यात सगळे खाच खळगे गाड्या घोडे या गर्दीतनं निघता निघता मला थोडासा वेळ झाला. तर मी पहिल्यांदाच आय अपोलोजाइज की मला जास्त वेळ लागला आणि तुम्हाला बसून राहावं लागलं. But now, without wasting more time, we will start. I'm not going to tell you something great, something different. माझं मे बी फॉर्मल इंट्रोडक्शन सरांनी दिला असेल, पण मी ऐकलं नाही, तर मी माझ्या पद्धतीने सांगतो. माझं नाव आहे प्रतीक विजय कुमार ठुबे. मी 2013 बॅच IPS आहे, आसाम मेघालय काडर. मी ऑलमोस्ट 12 वर्ष आसाममध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केल्यानंतर आता गेल्या 10 महिन्यांपासून मी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी न्यू दिल्ली इथे कार्यरत आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आम्ही करतो. पण माझी सुरुवात जी होती अभ्यासाची, रादर UPSCचा फक्त अभ्यासच नाही, तर त्या UPSCच्या अभ्यासाच्या निमित्ताने जे मेटामॉर्फोसिस होतं, आपलं व्यक्तिमत्व जे बदलून जातं, त्याची सुरुवात माझी कुठंतरी इथूनच झाली होती. तर मी भूषण देशमुख सरांच्या अंडर मी इतिहासची सुरुवात केली होती शिकायला. त्या आमच्या वेळेस 2 ऑप्शनल सब्जेक्ट असायचे. एक इतिहास होता माझा आणि दुसरा पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स होता. आणि सगळ्यात पहिल्यांदा सरांबरोबर इतिहास शिकायला सुरू केली आणि मग नुसताच इतिहास नाही, तर इतिहासाबरोबर कुठंतरी आम्ही पॉलिटिकल सायन्स, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स, असं वेगवेगळ्या विषयांचे डिस्कशन्स करत सरांकडनं गायडन्स घेत त्यांचा भरपूर मला फायदा झाला. वेगवेगळ्या ठिकाणी सगळीकडनं गायडन्स घेत मग सगळ्यांच्या आशीर्वादाने 2012ची जी माझी UPSC होती ती माझी क्लिअर झाली होती. आणि आज जनरली आपण आपलं डिस्कशनचं मॉड्यूल असं ठेवूयात की फर्स्ट 15-20 मिनिट्स मला जे तुम्हाला सांगायचं किंवा मला जे वाटतं तुम्हाला सांगावं ते मी सांगेल. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊयात. आणि जे कोणी ह्याच्यावरून VC वरनं किंवा ह्याच्यावर नाही, तर त्यांचे क्वेश्चन येण्याची काही सिस्टम आहे का? कोणी आहे आपल्याकडे काही सिस्टम आहे की कोणाला तिकडून प्रश्न विचारायचे असतील, जे बघतायत, किंवा त्यांच्या कमेंट्स मधला कोणी प्रश्न काढून जर देऊ शकणार असेल तर ठीक, अदरवाईज आपण इथनं घेऊया. सो जसं इंट्रोडक्शन मध्ये मे बी सांगितलं असेल की मी UPSC दिली होती मराठी माध्यमात. माझं मीडियम ऑफ आन्सर रायटिंग जे आपण म्हणतो दॅट वॉज मराठी. ते मराठी होतं. आता खूप जणांचे खूप प्रश्न असतात की असं का, कशासाठी, काय. बहुतांशी लोक तुम्हाला सांगतील की, आणि मी जे आता सांगतोय हे अगेन, मी जसं परीक्षेत आपण कुठल्याही सेशनच्या आधी, एक कुठल्याही सिरियलच्या आधी, कुठल्याही सिनेमाच्या आधी आपण एक डिस्क्लेमरचा बोर्ड ऐकतो बघा, की त्याच्यात लिहिलेलं असतं ह्याच्यात झालेल्या सगळ्या कल्पना, हे सगळ्या ज्या गोष्टी त्या काल्पनिक आहेत. तसं मी माझा डिस्क्लेमर सांगतो. व्हॉट एव्हर आय विल बी शेअरिंग विथ यू, जे मी तुमच्या बरोबर शेअर करतोय ते सगळं माझे अनुभव आहेत, माझं इंटरप्रिटेशन आहे त्या अनुभवावरनं केलेलं. मी जे सांगतोय तेच अल्टिमेटली अंतिम सत्य आहे अशातला भाग नाही. मी जे तुम्हाला सांगतोय तेच बरोबर आहे अशातला भाग. मी सांगतो तोच एक राजमार्ग, अंतिम मार्ग आहे अशातला काही भाग नाही. प्रत्येकाला आपला रस्ता शोधायचा असतो. जो मला दिसला तो मी तुमच्याबरोबर शेअर करतो. सो मी ज्यावेळेस माझं ओरिजिनल शिक्षण, मी इंजिनिअरिंग झालेलं आहे. मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आहे. 2010 साली पुणे युनिव्हर्सिटीतनं मी इंजिनिअरिंग पूर्ण केलं होतं. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मी UPSC द्यायचं ठरवलेलं. तर UPSC द्यायचं ठरवल्यानंतर ज्यावेळेस आपण चौकशी सुरू करतो, तर कायम लक्षात ठेवा, UPSCचा असेल किंवा कुठलाही लाईफमध्ये कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करत असाल, कुठल्याही गोष्टीचा इंटरव्ह्यूचा अभ्यास करत असाल, नेहमी ऑथेंटिकेट सोर्स मधनं इन्फॉर्मेशन घेत चला. UPSCची परीक्षा कशी आहे हे त्या गॅझेट, ते जे नोटिफिकेशन निघतं ना, जे ऍडव्हर्टाइजमेंट निघते, ती ओरिजिनल ऍडव्हर्टाइज नेहमी वाचत चला, बघत चला. कुठलीही क्लासनी सांगितलेली, कुणीतरी इंटरप्रिट केलेले ते बरोबरच सांगतात, सगळं उलट त्यातला शॉर्ट पार्ट काढून सांगतात, पण एकदा का होत नाही, जाहिरात पूर्णपणे वाचा. ती जाहिरात वाचलं त्यावेळेस लक्षात आलं की UPSC तुम्हाला फॅसिलिटी देते तुमच्या मदर टंग मधनं. रादर ते मदर टंग नाही म्हणत, ते म्हणतात या 22 वेगवेगळ्या भाषांमधनं तुम्ही परीक्षा, किती भाषांमधनं देता येतात? 22 ना. चला, म्हणजे अजून पण तो नंबर तोच आहे. तर 22 वेगवेगळ्या भाषेतनं परीक्षा देता येऊ शकतात, त्यातली एक मराठी आहे.
आणि मग ते तुम्हाला पॅटर्न सांगतात, तुमचं आहे प्रिलिम, मग आहे मेन्स, मग आहे पर्सनॅलिटी टेस्ट. त्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो, बट वेर एज इट इज अ पर्सनॅलिटी टेस्ट. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा प्रिलिमचा पेपर हा इंग्लिश आणि हिंदीत असतो, मेन्स पण इंग्लिश हिंदीत असतो, पण तुम्ही मीडियम ऑफ आन्सर रायटिंग मराठी घेऊ शकता. आणि इंटरव्ह्यू मध्ये पण कॉमन सेन्स, इंटरव्ह्यू मध्ये जे अनुभवी लोक समोर बसलेले असतात, इट इज नॉट डिसाइडेड किंवा असं आपण अपेक्षा धरणं पण चुकीचं की त्यांना कोणाला मराठी कळत असेल. दे मस्ट बी कॉन्व्हर्सेट इन इंग्लिश अँड हिंदी, ज्याच्यामध्ये नॉर्मली भाषा केली जाते. तर ऑब्विसली की तुमचं जर मीडियम ऑफ आन्सर रायटिंग मराठी असेल तर कुणीतरी इंटरप्रिटर मध्ये असावा लागतो. इतकं ते सिंपल आहे. आणि मग आता लोक म्हणतील नाही सर कसं असतं मराठी, मलाही त्यांनी सांगितलं की मराठीतनं अभ्यास केला किंवा मराठीतनं परीक्षा लिहिली, पहिला डाऊट येतो मराठीत साहित्य अवेलेबल आहे का. दुसरा डाऊट येतो की सर मराठीतनं जर साहित्य पण आम्ही केलं, अभ्यास केला, तर मराठीतनं लिहिण्याचा स्पीड कमी असतो. आणि तिसरी गोष्ट, मराठीतनं परीक्षा दिली तर कुणीतरी तुमचा कॉन्फिडन्स कमी आहे दिल्लीला किंवा इंटरव्ह्यूला गेलं तर कमी मार्क्स देतील, मग ते म्हणतील तुमचा कॉन्फिडन्स कमी, तुम्हाला इंग्लिश येत नाही, तर मग तसा अर्थ घेऊन मला कुणी कमी मार्क देईल का. खूप लोकांचे प्रघात असतात. काही काही लोक म्हणतात, मला सांगण्यात आलं होतं की मराठी मीडियमच्या किंवा प्रादेशिक भाषांमधनं जे लोक इंटरव्ह्यू देतात त्यांना कमी मार्क्स दिले जातात, कन्सिडरिंग त्यांचा कॉन्फिडन्स कमी. अशा वेगवेगळ्या हवा असतात, ट्रेंड असतात. बट लेट मी टेल यू सिंपल थिंग फ्रॉम माय ओन एक्सपिरियन्स, इट डझंट मॅटर. ह्यातले कुठलेही प्रघात काहीही कामाला येत नाहीत की तुम्हाला कमी मार्क दिले जातील. प्रश्न तुमच्या कॉन्फिडन्स लक्षात घ्या. युपीएससी परीक्षेचा पॅटर्न लक्षात घ्या. युपीएससी कधीही म्हणत नाही तुम्ही किती तास अभ्यास करा. युपीएससीचं जे नोटिफिकेशन आहे किंवा जी ऍड आहे, ऍड मध्ये कुठेही लिहिलेलं आहे की तुम्ही 8 तास अभ्यास करा डेली, 15 तास अभ्यास करा, नाही. युपीएससी मध्ये कोणी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला फाडफाड इंग्लिश बोलता आलं पाहिजे, नाही. युपीएससीने कोणाला सांगितलेलं आहे की XYZ पुस्तकातनं अभ्यास करा, ते काय सांगतात, हा आहे आमचा सिलेबस. कुठल्या वेगवेगळ्या पब्लिकेशनचे तुम्ही पुस्तक वाचा, युपीएससी सांगते आपल्याला, नाही सांगत. हे सगळं आपलं नाटक आहे की आम्ही नोट्स वाचल्या, मी दिवसातनं 8 तास अभ्यास केला, मी 2 वर्ष आले सिनेमा नाही बघितला, मी गाणे नाही ऐकत, मी रात्रंदिवस मी योग करतो नाही करत, मी अजून काय करतो नाही करत. हे सगळं आपल्या कल्पना आहेत. युपीएससी सांगते हा आहे सिलेबस, आणि हा सिलेबस वर आधारित तुम्हाला एक एक्झाम पेपर असेल तिथे, मग तो प्रिलिम असेल, मेन्स असेल, पर्सनल इंटरव्ह्यू असेल, पर्सनॅलिटी टेस्ट असेल. सो हे सगळं करताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की युपीएससीला अपेक्षित काय नक्की त्याच्यामध्ये. अजून तर मी याच्यावर आलोच नाही की आपले जे प्रघात असतात वेगवेगळे, की मराठी असेल किंवा इन जनरल पण असे असतात की सर मागच्या वर्षीचे ट्रेंड काय सांगतो, हे ट्रेंड काय सांगतो. माझं स्वतःचं मत आहे, ट्रेंडवर जायचं काहीही गरज नसते. ट्रेंड हे दरवर्षी बदलतात. की मागच्या वर्षीपर्यंत सर इकॉनॉमिक्सचे 15 बीट आले होते, म्हणून यावर्षी इकॉनॉमिक्स भरपूर करून गेलो. सर मागच्या वर्षी हिस्ट्रीवर एकच बीट आला होता आणि यावर्षी हिस्ट्रीवर 14 विचारले. तुम्ही युपीएससीला काय करणार, विचारायला जाणार आहे की तुम्ही का बरं पाचशे टाकले. युपीएससीने कुठं सांगितलंय की आम्ही इतक्यावर इतके बीट विचार. त्यांनी सांगितलं हा सिलेबस, एक्झाम पेपर 2 तास आहे, येऊन बसा. बाकी त्यांनी काही सांगितलं नाही. ते काही पण करू शकतात, ते एकाच विषयावर सगळ्याच्या सगळे बीट पण टाकू शकतात. सो आपले जे आपण म्हणतो ना ट्रेंड, हे ट्रेंड कधी करतो, ज्यावेळेस आपल्याला आपली इन्सिक्युरिटी असते, आपल्याला वाटतं हा अभ्यास नाही, हा ऑप्शनला टाकलेलं चालेल का. मला जे लक्षात आले युपीएससीची प्रोसेस, परीक्षा नाही सांगते मी, प्रोसेस सांगतोय. परीक्षा हे अल्टिमेटली फक्त त्याचं एक्सप्रेशन आहे, म्हणजे पुढे जाऊन होणार प्रोसेस. अपेक्षा अशी असते की ज्यावेळेस तुम्ही युपीएससीचा अभ्यास सुरू करता, युपीएससीचा अभ्यास सुरू केल्यानंतर पहिल्यांदा प्रिलिमचा अभ्यास करता. प्रिलिम म्हणजे नक्की काय असतं की क्विक थिंकिंग. तुम्ही एका प्रश्नाला 1 मिनिट दिला, 1.5 मिनिट दिला, लेट्स कन्सिडर 2 तास आहेत आणि आपल्याला 80 किंवा 120 क्वेश्चन आहे. याचा अर्थ काय असतो, 1 मिनिटाला 1 क्वेश्चन. सो एखाद्या मिनिटावर खूप खतरनाक अवघड प्रश्न आहे आणि मी तो सॉल्व्ह केला आणि त्याच्यात मी 5 मिनिटं घालवली, तर कोणी मला 5 प्रश्नांचं उत्तर हे मार्क्स देणार आहे का, नाही, एकच देणार. सो एका प्रश्नाला एकच मार्क असतो, म्हणजे तो एकच प्रश्न आहे, एकच मिनिट त्याला द्यायचा आहे. सो हे ओळखून जो पुढे जातो त्याला प्रिलिम क्लिअर करता येते. मग तुम्ही येता मेन्स मध्ये.
मेन्स मध्ये डिस्क्रिप्टिव्ह असतं की तुम्ही एकाच दिवशी 2 पेपर लिहायचे असतात, सकाळी 9 ते 12, 2 ते 5, 6 तास पेपर लिहायचे असतात, सुमारे 3 ते 3,500 शब्द एका आन्सर पेपरमध्ये तुम्हाला लिहायचे असतात. ते लिहून तुम्हाला जे वाटतं, त्यांनी जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचा विचार करून स्वतःचं डोकं लावून तुमचं जे अनालिसिस आहे ते अनालिसिस तुमच्या शब्दामध्ये, तेवढ्या मोजक्या शब्दामध्ये, म्हणजे तुमचं ड्राफ्टिंग विदिन दॅट टाइम लिमिट अँड वर्ड लिमिट तुम्ही तिथं उतरवायचं असतं, ऍटलिस्ट रिडेबल हँडरायटिंग मध्ये. आणि मग ते वापरलं म्हणजे त्याच्यामुळे तुमची अनालिटिकल ॲबिलिटी कळते. पहिल्या ह्याच्यात कळालं त्यांना प्रिलिम मध्ये तुम्हाला टाइम मॅनेजमेंट किती व्यवस्थित जमतं आणि तुम्हाला टॅक्टिक्स किती लवकर जमतात, की एखादा प्रश्न नाही सुटत आहे पुढे चला, तुम्हाला अंदाज पण घ्यायचा 50-50 आहे, 75-25 आहे का 25-75, किती पर्सेंट मला अटेम्प्ट करायचं आहे, हे पहिल्या प्रिलिम मध्ये तुमचं लक्षात आलं. सेकंड मध्ये तुमची अनालिटिकल ॲबिलिटी त्यांच्या लक्षात आली, की तुम्हाला अनालिसिस किती करता येतं आणि तुमचं ड्राफ्टिंग स्किल आणि रायटिंग स्पीड हे किती आहे हे त्यांना मेन्स मध्ये लक्षात येतं. आणि तो टप्पा पुढं करून तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये गेलात तर ती काय आहे, पर्सनॅलिटी टेस्ट. पर्सनॅलिटी मध्ये तुमचं नॉलेज ऑलरेडी टेस्ट झालेलं आहे, पर्सनॅलिटीत आहे. तुम्हाला एक्झॅक्टली प्रश्न कुठलाही सिच्युएशन दिली तर तुम्ही ऑन युअर टोज तिथं उभं नाही, तुम्ही बसलेले असतात, बट शब्दशः न घेता की तुम्ही उभ्या उभ्या त्या क्षणी विचार करून कशा पद्धतीने उत्तर देता. तुम्हाला प्रेशराईज केलं तर तुम्ही कशा पद्धतीने उत्तर देता, तुमचे बोलण्याची लँग्वेज बदलते का, तुमची बॉडी लँग्वेज बदलते का, आणि तुम्हाला एखादी गोष्ट माहिती नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने त्याला टॅकल करता. तुम्ही ब्लफ करता की तुम्ही परवानगी घेऊन तुमचा अंदाज बांधता का डायरेक्ट तुम्ही फ्रीज होऊन जाता की आता मला जमतच नाही, संपलो आता मी, सर उद्या पुढच्या वेळेस येतो आता डायरेक्टली. काय तुमची रिॲक्शन असते ती त्यांना बघायची असते. त्यांना तुम्ही किती चांगले इंग्लिश बोलता हे बघायचं नसतं. ऑब्व्हियसली दॅट डझंट मीन की चांगलं इंग्लिश नाही आलं पाहिजे, नो. त्यांना हे नसतं बघायचं की तुम्ही कशा पद्धतीने एक्सप्रेस करता स्वतःला, एवढंच नसतं नुसतं बघायचं. रादर तुम्ही म्हणाल की सर काळं गोरं कसे कपडे घालतो ह्याच्यात काय, इट मॅटर्स, ओव्हरऑल इम्प्रेशन मॅटर्स. तुम्ही म्हणाल की पर्सनॅलिटी टेस्ट, पर्सनॅलिटी, बाय द वे तुम्ही कधी सिरीज वगैरे बघता कुठल्या, एक सूट्स नावाची सिरीज आहे, त्याच्यात एक हार्वी स्पेक्टर करून एक कॅरेक्टर असतं, तर तो खूप चांगल्या पद्धतीने सांगतो की तो म्हणतो की तो लॉयर असतो, बेसिकली कॉर्पोरेट लॉयर असतो. तो म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट, दो इन इंटरव्ह्यू डू नॉट से दिस, द फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, बट येस, तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करता हे सुद्धा महत्वाचं असतं. दॅट डझंट मीन की किती महागडा सूट घातलाय, नाही. हे दॅट डझंट मीन की सर माझी हाईट कमी जास्त आहे त्याला मी काय करू शकतो, नाही, त्यांनी नाही फरक पडत. तुम्ही तुमची अवेलेबल हाईट परिस्थिती, कुणी समजा थोडस स्थूल असू शकतं, कुणी खूपच बारीक असू शकतं, त्याच्यात तुम्ही स्वतःवर किती काम करता तुमच्या हातात आहे ऑब्व्हियसली. पण काही म्हणू शकतं की सर मी मूळतःच असाच आहे. तुम्ही कशा पद्धतीने कपडे घालता, कपड्याची फिटिंग तर तुमच्या हातात आहे. उगाच 2 साईज मोठा किंवा एकदम असा फिट नाही की असा हात घेतला की इथे फाटेल वगैरे, तसंही नाही. कपडे फिटिंग तुमच्या हातात आहे. कम्फर्टेबल असेल तर तुम्ही टाय घातलेला असेल, कम्फर्टेबल नसेल, उभ्या आयुष्यात कधी टाय घातलेला नसेल, पण त्यांना दाखवण्यासाठी घालून गेला तर तुम्हाला घाम फुटतो. ह्या सगळ्या गोष्टी की तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला रिप्रेझेंट करता, त्यांच्यासमोर ब्लफ करून उपयोग नसतो. इंटरव्ह्यू मध्ये जे असतात ते आजी आजोबांच्या वयाचे असतात, त्यांचं वय ऑलमोस्ट 60-65च्या मध्ये असतं. तुमचं जेवढं वय त्याच्या दुप्पट त्यांचा सर्व्हिसचा एक्सपिरियन्स असतो बऱ्याचदा. सो त्यांच्यासमोर ब्लफ करणं शक्य नसतं, ते पकडतात, तुमचा ब्लफ पकडतात. आणि मी म्हटलं ना आजी आजोबांच्या वयाचे, म्हणजे तुम्ही त्यांच्या नातूच्या वयाचे असतात. त्यांना बघून लगेच तुमची चाल बघून लक्षात येतं त्यांना. त्यांनी रोज पब्लिक डिलिंग केलेलं असतं. दे आर इंटरेस्टेड टू नो यू. त्यांना तुम्हाला ओळखायचं असतं, तुमच्याविषयी जाणून घ्यायचं असतं. तुम्ही तुमचं कॅलिबर प्रूव्ह केलेलं आहे म्हणून भारतातले सगळे तिथे गेलेले. ह्या अँगलने तुम्ही इंटरव्ह्यूला जायचं असतं. सो इंटरव्ह्यू मध्ये जी पर्सनॅलिटी टेस्ट असते ती अचानक मेन्स दिल्यानंतर 2 महिन्यामध्ये मी सॉफ्ट स्किल्सचे किंवा स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेऊन मी माझी पर्सनॅलिटी बनवू शकतो का, अवघड आहे. आय एम नॉट सेइंग असं नाही केलं पाहिजे, डोंट टेक इट अदरवाईज प्रत्येक वाक्याचं, बट ह्याची तयारी कुठेतरी आधीपासून झाली पाहिजे. हे युपीएससीच्या प्रोसेसमध्ये अभिप्रेत आहे.
सो तुम्ही जर म्हटले की नाही सर मी ह्याची तयारी, ही परीक्षा झाल्यानंतर, अरे पूर्ण प्रोसेसच हे टेस्ट करण्यासाठी. सो जो 1 वर्ष तुम्ही अभ्यास करता तो तेच करायचा असतो. आता प्रिलिम नंतर जर तुम्ही मेन्सची तयारी सुरू केली तर तुमचं ड्राफ्टिंग स्किल अचानक 2 महिन्यात नाही बदलणार आहे. तुमचा रायटिंग स्पीड 2 महिन्यामध्ये नाही वाढत, आणि वाढला तरी मग तो खूप प्रचंड त्रास होतो. बोटं दुखायला लागतात, तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो, पॅनिक होता तुम्ही, कारण डोक्यात खूप चांगलं आहे बट ते व्यवस्थित पद्धतीने कागदावर उतरवता नाही येते, आणि जे कागदावर उतरवता येते ते तेवढ्या स्पीडमध्ये लिहिता नाही येते. सो अल्टिमेटली तो कागद तुमचं रिप्रेझेंटेशन करत असतो. सो हे जर लक्षात आलं, आणि तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट खूप चांगल्या आहेत पण प्रिलिम मध्ये तुमचा अटेम्प्टच नाही होते, आउट ऑफ 100% तुम्ही फक्त 70-75%च अटेम्प्ट करू शकतायत, तर 75% पूर्णच्या पूर्ण त्यातले 5% जरी चुकले तरी तुमचा अटेम्प्टच झालेला नाहीये, तर निगेटिव्ह मार्किंग तर नंतरची पद्धत आहे, तुम्ही त्या स्कोरला टेकूच शकत नाहीये. सो त्याच्यामुळे मिनिमम अटेम्प्ट आपण जसं म्हणतो की 85-90%च्या जवळपास अटेम्प्ट होणं गरजेचं आहे, तो अटेम्प्ट झाला तर पाहिजे. सो हे सगळे स्किल्स जे आहेत, हे सगळे स्किल्स डे 1 पासून तुम्हाला अक्वायर करायचे असतात. कुठलीही गोष्ट, आजची गोष्ट उद्यावर ढकलून चालत नाही. म्हणून युपीएससी करण्याच्या अगोदर तो पूर्णची पूर्ण ऍड इन्क्लुडिंग त्याचा सिलेबस डिटेल्ड वाचायचा असतो, की त्या सिलेबस मध्ये काय लिहिलेलं आहे, त्याच्यात कुठले टॉपिक्स लिहिलेले आहेत, त्या टॉपिक्स तिथे का आहेत हे ओळखायचं असतं. आणि मग त्यानुसार ज्यावेळेस आपण अभ्यास सुरू करतो, आणि नशिबाने मराठी भाषेमध्ये ऑलमोस्ट सगळं साहित्य अवेलेबल आहे. बट मराठी भाषा, इंग्लिशला घाबरून घेऊ नका. तुम्ही मराठी भाषा घ्या, कारण तुम्हाला मराठी भाषा आवडते, आणि मराठी भाषेतनं स्वतःला व्यक्त करणं, रिप्रेझेंट करणं, लिहिणं तुम्हाला सोपं जात असेल, नक्की घ्या. पण जर इंग्लिशला घाबरून, एखाद्या विषयाला घाबरून तुम्ही जर तिकडे गेला तर ते तुम्हाला कायम कुठं ना कुठं तरी पकडणारच आहे खिंडीमध्ये. मग ते इंग्लिशला घाबरून तुम्ही मराठी मीडियम घेतलेला असेल, किंवा इकॉनॉमिक्सला किंवा मॅथमॅटिक्सला घाबरून, किंवा कुठल्या एखाद्या विषयाला घाबरून तो विषय ऑप्शनला टाकलेला असेल, व्हॉट एव्हर यू कीप फॉर ऑप्शन, तीच गोष्ट तुमच्या बाबतीत घडण्याचे चान्सेस खूप वाढतात, आणि मग तुम्ही इन्सिक्युअर होता. सिंपल उदाहरणच द्यायचं झालं तर, ज्यावेळेस सिंहगडाची लढाई झाली, कुठून चढले मावळे? अशा कड्यावरनं चढले ना की जिकडं बिलकुलच तिथं पेहरा देण्यासाठी कोणीही नव्हतं. का तर सगळ्यांना वाटतं तो सगळ्यात अवघड आहे, तो पार्ट त्यांनी ऑप्शनला टाकला होता. तो पार्ट जे किल्ल्यावर होते त्यांनी ऑप्शनला टाकला होता की कोणीच येत नाही, जाऊ दे, इथं कशाला वेळ वाया घालवायचा. सिमिलरली लक्ष मूवी सगळ्यांनी बघितलाय, तो जो ऋतिक चढतो ज्या साईडनी, ऋतिक चढतो त्या साईडला ते म्हणतात एवढी मोठी खाई आहे, म्हणजे एवढी मोठी दरी आहे तिथं, इथून वेडा पण नाही चढू शकत, कुणीच नाही चढणार, ते तिथूनच चढतात. बरोबर, एक्झॅक्टली तसं तुम्ही जी गोष्ट ऑप्शनला टाकली त्या बाबतीत होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यावर जनरली ऑप्शनला कुठेही काही टाकायचं नसतं. तो सिलेबस तुमच्या ओव्हरऑल अंडरस्टँडिंग साठी आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑप्शनला टाकून तुम्ही अधिकारी होणार आहेत का? सिंपल आहे, कॉमन सेन्स आहे. इतिहास ऑप्शनला टाकून तुम्ही चांगले नागरिक होणार आहात का? तुमचं अंडरस्टँडिंगच कुठे ना कुठेतरी कमी राहणार आहे. सो ऑप्शनला टाकणं हा परीक्षा टेक्निकचा पार्ट असतो की वेळ नाही होते म्हणून. परंतु जर तुम्ही ओव्हरऑल प्रोसेस बघितली ना, युपीएससीला अपेक्षा की तुमचे हे सगळे स्किल्स बनावेत, तयार व्हावेत, म्हणून ह्या सिलेबस तुम्हाला दिला की तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी चेंज व्हावी. जसा मी इंजिनियर होतो, रादर अजून पण आहे, बट इंजिनिअरिंग मध्ये असताना किंवा त्या पूर्ण प्रोसेसमध्ये मी कधी इकॉनॉमिक्स शिकलेलो नव्हतं. इकॉनॉमिक्सचं न्यूजपेपर मधलं पेज मी कधीच उघडून नव्हतं बघत. ते पान काय आपल्या कामाचंच नाही. ते शेअर मार्केट खाली आला, वर गेला, रेपो रेट कमी झाला, बँक रेट कमी झाला, आपल्याला काय कळतंय? रेव्हेन्यू डेफिसिट झाला अकाउंट मध्ये, काय काहीच कळत नाही आपल्याला, काय चाललंय काय नाही. सोन्याचा रेट खालीवर, आपण फक्त मोबाईलचा रेट कमी झाला का वाढला, बाईकचे रेट कमी झाले का वाढले, आपल्या कामाचं तेवढंच असतं. बजेट एकदम बोरिंग, आपलं काही संबंध नाही. परंतु युपीएससी गेव अस दॅट अपॉर्च्युनिटी की तुम्ही इकॉनॉमिक्स वाचा. इकॉनॉमिक्स वाचायला लागल्यावर लक्षात आलं, अरे इतके दिवस आपल्याला रिअल लाईफ मधलं काहीच कळत नव्हतं. आम्ही फक्त कोडिंग करणारे किंवा ट्रान्झिस्टर बनवणारे तेवढेच इंजिनियर होतो, बट आम्हाला रिअल लाईफ कशी चालते हे माहिती नव्हतं. सगळं इंटरनॅशनल पॉलिटिक्स हे इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स वर चालतं. सगळी भांडाभांडी आता ट्रम्प तात्यांनी जे केलेलं आहे की टेरिफ काय आहे, हे सगळे इकॉनॉमिक मेजर्स आहेत. सो जोपर्यंत इकॉनॉमिक्स तुम्हाला नाही लक्षात येत
तोपर्यंत तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन्स, पॉलिटिक्स नाही कळणार. तोपर्यंत तुम्हाला राज्य आणि केंद्राचे संबंध, रेव्हेन्यू शेअरिंग काय असतं, टॅक्स कलेक्शन काय असतं ते लक्षात नाही येणार. जोपर्यंत ते लक्षात नाही येणार तोपर्यंत कामं कशी होतात हे लक्षात नाही येणार. सो तुम्ही कुठलाही पार्ट ऑप्शनला टाकला तर तुमचं अंडरस्टँडिंग अर्धवट राहत. तुम्ही जॉग्राफी तुम्ही ऑप्शनला टाकला तर तुम्हाला मुळात जॉग्राफीमुळे लक्ष होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मी जसं नॉर्थ ईस्ट मध्ये काम करतो, कुणी काश्मीरमध्ये काम करतं, कुणी राजस्थानमध्ये काम करतं, ते सोडून द्या 2 मिनिटं, तिथं बाहेरचं जग. महाराष्ट्रामध्ये कोकणातील लोक, म्हणजे जे मुळातले कोकणातले आहेत, आपण घाटावरचे आहोत, कुणी मराठवाड्यातलं आहे, आपल्याकडच्या पद्धती जर तुम्ही बघितल्या, खाण्याच्या पद्धतींपासून तर सणावारांच्या पद्धतींपर्यंत, या सगळ्या पद्धतींमध्ये आपापल्या जॉग्रफीचा पार्ट असतो. जसा मी ज्या भागात नाही, तुम्ही अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात माझं गाव आहे. आमच्या गावातनं मॅक्सिमम लोक शिक्षक पेशा, म्हणजे माझे आजोबाही शिक्षक होते, माझे काका पण शिक्षक आहेत, आणि असं एकेकाळी म्हटलं जायचं की नगर जिल्ह्यातल्या 3 शिक्षकांपैकी एक शिक्षक माझ्या गावातला एक शिक्षक असायचा, असं म्हटलं जायचं. का? त्याला जॉग्रफी रिझन होती. माझ्या गावाचा जो एरिया आहे तो पूर्णपणे रेन शॅडो एरियामध्ये येतो, जिथं पाऊसच पडत नाही. गावाचं नावच कानूर पठार आहे, की जिथं पाणीच नाही. पाणी नाही म्हणजे शेती नाही, शेती नाही म्हणजे मग उपजीविकेसाठी तुम्ही कशावर डिपेंडेंट आहात? शिक्षणावर. म्हणून शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं होतं. असंच जर तुम्ही बघायला गेलं, ज्या ठिकाणी शेती खूप चांगली आहे त्या ठिकाणी शिक्षणाचं प्रमाण किती तुम्ही बघा एकदा. तुम्ही अहमदनगर जिल्ह्यातच जर बघायला गेलं ना, की पारनेर तालुक्यात शिक्षणाचा किती प्रसार आहे, किंवा तिथे किती लोक बाहेर निघालेली आहेत शिकण्यासाठी, आणि तुम्ही उत्तरेकडे गेलात, कोपरगाव, संगमनेर वरच्या भागात गेलात जिथे शेती खूप चांगली आहे, तिथे शिक्षणाचा प्रसार किती आहे हे ढोबळ मानाने 1:1 नाही येते, बट एक जनरल सोसायटीचा अंदाज घेतला तर जॉग्रफी डिफाईन्स द कल्चर अँड द पॉलिटिक्स. कारण जॉग्रफीनुसारच जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की पाणी कुठून कुठे जातं आहे, कारखाने कुठे आहेत, रोड कुठे बनलेले आहेत, आणि त्याचा परिणाम समाजावर कशा पद्धतीने झालेला आहे, इन्क्लुडिंग शेतकरी आत्महत्येचा प्रश्न असेल, किंवा कशा पद्धतीने समाजामध्ये जे आपण म्हणतो डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ कशा पद्धतीने झाले, हे सगळ्या गोष्टी कनेक्टेड असतात जॉग्रफीशी. जर तुम्ही जॉग्रफीच ऑप्शनला टाकला तुम्हाला मजाच कळणार नाही की इतिहास जॉग्रफीशी कनेक्टेड असतो. विंध्यच्या उत्तरेला, दक्षिणेला विंध्य, कुठे विंध्य? आज आपण बघतो गुजरात, MP, महाराष्ट्र. इतिहासामध्ये गुजरात, MP, महाराष्ट्र नव्हतंच. तेव्हा सगळ्या जॉग्राफिकल बॉर्डर्सच इतिहास डिफाईन करत होते. म्हणून जेव्हा पण तुम्ही नॉर्थ ईस्टचा कधी अभ्यास कराल, काश्मीरचा अभ्यास कराल, जोपर्यंत तो मॅप तुमच्या डोळ्यासमोर नाहीये, जॉग्रफी तुमच्या डोळ्यासमोर नाहीये, तोपर्यंत त्या विषयाचं अंडरस्टँडिंगच आपलं नाही होणार, होऊच नाही शकत. म्हणून जॉग्रफी. सो अशा पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक विषयाचा इम्पॉर्टन्स समजून घेत गेला तर तुम्ही ऑप्शनला नाही टाकणार. काय कसं काय टाकणार? अंदाज नाही. सिमिलरली हे जे सगळे स्किल सेट असतात हे सगळे आपण आधीपासून अक्वायर करायचे असतात. ड्राफ्टिंग स्किल इज डिफरंट. आपण म्हणतो सर चांगली उत्तरं कशी लिहायची मेन्स मधली, चांगली उत्तरं नंतर लिहिशील, पहिल्यांदा तुझा लिखाणाचा स्पीड किती येते बघ. सर काय लिहू? काही पण लिह. रोज रात्री एक काम कर, दैनंदिनी लिह. असं म्हण की मी 15 मिनिटं लिहिणार, आणि 15 मिनिटाला 3 मिनिटं आधी ठेव. 3 मिनिटं विचार करायचे, 15 मिनिटं लिहायचे. 3 मिनिटं विचार कर की मी काय, जसं तुम्ही एसे रायटिंगची प्रॅक्टिस करता ना, एसे रायटिंगला काय करता, पहिले 10 मिनिटं घेऊन एका पेजवर मुद्दे काढता आणि मग ते बघून एसे लिखाणाला सुरू करता. तेच छोटं करा इकडे. ते 2 तासाऐवजी 15 मिनिटं करा, आणि इकडे 10 मिनिटाऐवजी 3 मिनिटं करा किंवा 2 मिनिटं करा. 2 मिनिटं अंदाज घ्या, एका कागदावर रफ मध्ये लिहा, आणि 15 मिनिटं लिहा. किती वर्ड लिहिले ही पहिली टेस्ट, किती वर्ड मी लिहू शकतोय. आणि दुसरी टेस्ट, मी विचार करताना काय केला होता आणि लिहिताना काय लिहिलेलं आहे. मला दया आली जेव्हा पहिल्यांदा मी असं केलं की मी काय विचार केला होता, विचार असा केलेला, असं उत्तर लिहिल, असं असं लिहिल. मी दैनंदिनी लिहित होतो. दैनंदिन तो उत्तर नाहीये ना, की आजचा दिवस हे झालं, हे झालं, हे झालं, हे झालं. लिहिताना कुठल्या तरी वेगळ्याच दिशेला आपण तो जातो. आपलं डेव्हलप वेगळ्याच दिशेने, ते लिखाण डेव्हलप होत जातं. की एक विषय सुरू झाला, तो एक्सप्लेन करता करताच दुसऱ्या साईडला निघून गेलो, मग अचानक लक्षात आलं अरे टाइम संपतोय, मग परत वळवून
त्या कन्क्लुजन कडे आलं. ते लॉजिकल दिसत पण नाही आणि ते वाचल्यावर माझी मलाच दया आली. काय लिहिलंय की डोक्यात जबरदस्त असतं ना, की अशा पद्धतीने लिहिल की वाचणारा इम्प्रेसच होऊन जाईल. आपण लिहिलं की मग आपल्याला वाटतं कुणी लिहिलंय हे, तर आपल्याला माहिती आपण लिहिलेलं असतं, दुसरे कोणी दिलं तर आपण म्हणून कसलं फालतू लिहिलेलं आहे. हे झालं ड्राफ्टिंग स्किल. ड्राफ्टिंग स्किल कसं सुधारायचं असतं, एडिटोरियल्स वाचा, तुम्हाला लक्षात येईल. कधी कधी संपादकीय किंवा ओपिनियन्स एक्सप्लेन्ड असे वेगवेगळे जे सेक्शन्स असतात, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त मजकूर ठासून भरलेला असतो त्याच्यामध्ये. म्हणजे एखादा पॅराग्राफ इतका सुंदर लिहिलेला असतो, तो वाचल्यावर परत 2 मिनिटं माणूस थांबतो, थांब मस्त लिहिलाय खरं. कशा पद्धतीने वाक्य फिरवलंय, उगाच लांबट न करता बरोबर छोट्या छोट्या वाक्यात एका पॅरेग्राफ मध्ये इतक्या सुंदर पद्धतीने सगळा विषयच त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे. हे तुम्ही जितकं सजगपणे वाचा, नोट्सच्या अँगलनी नाही, समजून घ्यायच्या अँगलनी, लिखाणातली सुंदरता, ब्युटी सुद्धा बघता आली पाहिजे की किती छान ड्राफ्टिंग आहे. हे ज्यावेळेस लक्षात येतं त्यावेळेस तुमचं ड्राफ्टिंग सुधारायला लागतं. डोक्यातले विचार मोजक्या शब्दांमध्ये नेमक्या पद्धतीने मांडता येणे, लिहिता येणे, हे स्किल आहे. लिहिता तर नंतर, मुळात मोजक्या शब्दात डोक्यात विचार पण करणे सुसंगतपणे, हे पण स्किल आहे. की बऱ्याचदा असं होतं, कळतंय ना तुला मी काय म्हणतोय, कळतंय ना, म्हणजे लक्षात येत आहे ना, अरे नाही येत, सांग ना, स्पष्ट सांग काय म्हणायचंय. अरे म्हणजे म्हणजे भाई बोलता आलं पाहिजे, ठीक आहे. मनातल्या भावना व्यवस्थित मोजक्या शब्दात व्यक्त नाही करता आल्या तर आयुष्यामध्ये खूप ठिकाणी गटांगळ्या खाव्या लागतील, हे लक्षात येऊ द्या. कधी पण चांगलं लिहिणारे ज्याचं ड्राफ्टिंग असतं तो लेटर पण खूप चांगले लिहू शकतो, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. तुम्ही कधी कधी सिनेमात बघितलं असेल की कोणीतरी असा एक मनुष्य असतो, एका लेखकाला म्हणतो की तू माझ्यावरचं लेटर लिह. ते लेटर बघून ती मुलगी इम्प्रेस होऊन जाते, का तर ह्याचं लिहिण्याचं स्किल असतं. म्हणजे विचार करा, स्किल तुम्हाला कुठं घेऊन जाऊ शकतं. आणि हे स्किल कधीही नाही, तुम्ही अर्ज असा लिहिला सुट्टीचा की जबरदस्त असा ड्राफ्ट करून लिहिला 2 ह्याच्यामध्ये, सुट्टी सँक्शनच झाली पाहिजे डायरेक्टली. कुठं यू नेव्हर नो तुम्हाला कुठं काम आलेल. आणि हे तर झालं रायटिंग, व्यक्त करणं, की तुमचे विचार तुम्हाला किती व्यवस्थित, हे स्किल तुम्हाला इंटरव्ह्यूला पण कामाला येतं, रिअल लाईफ मध्ये पण कामाला येतं, डिबेट मध्ये कामाला येतं. कुणी SSBचा इंटरव्ह्यू द्यायला गेला, मोजक्या शब्दात क्लिअर पॉइंट मांडायचा. तुम्ही पब्लिक हे न्यूज चॅनलवरचे डिबेट बघत असाल, अर्ध्यापेक्षा जास्त डिबेट बघण्याच्या पण लायकीचे नसतं, ती गोष्ट सोडून द्या. बट डिबेट बघायला गेलं, कुठला तरी एक व्यक्ती आपल्या डोळ्यात म्हणजे उठून दिसतो का, मुद्देसूद बोलत असतो, अद्वा तद्वा नाही, विषयाला धरून पॉइंट जो त्याला करायचा आहे, एक्झॅक्ट पॉइंट. म्हणजे ते मीम मटेरियल नाही झालं पाहिजे की तुम्ही 2 मिनिटं 5 मिनिटं बोललात आणि तो 3 इडियट्स मधला पॉइंट कहना क्या चाहते हो, ते मीम नसतं का, तो एक टीचर आहे तो मेकॅनिकल वाला, तो असं कहना क्या चाहते हो, तसं नाही झालं पाहिजे आपल्या बाबतीत. की हा बोलला भाई 5 मिनिटं आणि त्याच्यानंतर समोरचा विचारते मग म्हणजे काय म्हणायचं काय नक्की तुला, हे आपल्या बाबतीत होऊ नये. हे लाईफ स्किल आहे, हे फक्त UPSCचं स्किल नाही, हे लाईफ स्किल आहे. We need to decode UPSC examination process in order to learn those skills, ज्याच्यातनं आपल्या पर्सनॅलिटीचं मेटामॉर्फेसिस होतं. मेटामॉर्फेसिस म्हणजे काय, अंतर्बाह्य बदलून जाते पर्सनॅलिटी. बऱ्याचदा पॉलिटिकल सायन्स, कॉन्स्टिट्यूशन वाचताना आपल्या एक्झिस्टिंग नोशन्स जे असतात त्याला चॅलेंज करणारे संदर्भ येतात. आपण म्हणतो नाही हे असं नाहीये बरोबर, परंतु ज्यावेळेस आपण कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीचे डिबेट्स वाचतो, कन्सिडर करा आरक्षण. आपल्याला सवय काय ना, ज्या पण मुद्द्यावर थोडस वादावादी होऊ शकत असेल किंवा थोडासा हॉट डिबेट होते, लेट्स अवॉइड दॅट. नो, लेट्स स्टडी दॅट. स्टडी. डिबेटमध्ये आवाज वाढून उपयोग नाही. पॉइंट माहिती आहेत का, वाचलेत का, हॅव एनी वन ऑफ अस हॅव गॉन बॅक. आजकाल तर लायब्ररीज जायची गरज नाही, चॅट GPT आणि इंटरनेटवर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. कॉन्स्टिट्यूशन डिबेट्स मधल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर काय काय डिस्कशन झालेत, कधी वाचलेत आपण अफर्मेटिव्ह ऍक्शन असेल किंवा काय प्रिन्सिपलमुळे रिझर्वेशन देण्याबद्दल डिस्कशन झाले आणि दिलं गेलं, मग त्याच्यामधल्या कुठल्या गोष्टी आज होत आहेत, कुठल्या पद्धतीने त्यांना ते अपेक्षित होतं, कुठल्या तरी व्यक्तीने कुठल्या तरी भाषणात काहीतरी डायलॉग टाकायचा आणि आपण तो उचलून आपण पण त्यांनीच डिबेटमध्ये चालायचं,
हे कितपत बरोबर आहे? सो म्हणून आपण हे जाऊन बघतो का, वाचतो का? माझ्या स्वतःच्या ज्या संकल्पना होत्या त्या कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करताना बदलल्या बऱ्याचशा गोष्टीत बदलल्या. हे असं का म्हणतात हे लक्षात आलं. मग तुमच्या कल्पनांना, म्हणजे तुमच्या ज्या संकल्पना तुमचे स्वतःचे विचार बनायला लागतात. जे मी म्हटलं ना, स्वतःचं अनालिसिस मेन्स मध्ये, इंटरव्ह्यूत लागतं. तुमची स्वतःचं मत काय ते सोडा. हे काय म्हणतात की सर बिपिन चंद्र असे म्हणतात, सर ओपी गौबा असे म्हणतात, यांचं हे मत आहे, ते सोड. तुझं काय मत आहे ते सांग. माझं तर काहीच मत नाहीये, कारण मी कधी विचारच नाही केला. मी इथून हे उचललं, तिथून ते तुकाराम काय म्हणतात ते बघितलं, ज्ञानेश्वर काय म्हणतात ते बघितलं, आणि मी आपलं ते चिटकवलं सगळं. तुमचं अनालिटिकल माइंड, तुम्ही हे म्हणू शकता की हिटलर माझ्या आवडीच्या थिंकर मधला एक आहे. कसं काय असं म्हणू शकतो? थांबा जरा 2 मिनिटं. माइंड काफ वाचलं तुम्ही? माइंड काफ मधला हा पॅरेग्राफ मला बरोबर वाटतो. त्यांनी त्याच्या पुढे आयुष्यात काय केलं, तो वेगळा डिबेटचा मुद्दा आहे किंवा वेगळा डिस्कशनचा मुद्दा, आणि ते मला मान्य की त्यांनी जे केलं ते चुकीचं केलं. परंतु हे वाक्य, ही फिलॉसॉफी, हे वर्किंग मला आवडलं होतं. याचं कारण हे असं असं आहे. हे जर करायची तुमच्यात ताकद असेल, इफ यू आर रेडी टू डिफेंड युअर थॉट्स, इफ यू आर रेडी बेसिकली तुमचे स्वतःचे विचार बनणं कुठल्या तरी प्रिन्सिपल्सवर, आणि ते तुम्ही शांतपणे बोलू शकणं, डिफेंड करणं, प्रोजेक्ट करणं, हीच आपली संस्कृती आहे मुळात. जर शंकराचार्यांचे डिबेट्स बघितले, शंकराचार्यांना ग्रेट का म्हणलं तर डिबेट जिंकायचे. डिबेट दिवसेंदिवस डिबेट चालायचे, की समोर 2 पक्ष बसलेले आहेत, ह्यांनी एक मुद्दा मांडला, त्यांनी काउंटर दिला, ह्यांनी सांगितलं की थांबा, ह्याच्यावर मला थोडंसं अजून वाचावं लागेल. ही वेंट बॅक टू द सोर्सेस, वाचलं, मग येऊन डिबेट केलं. मग काही दिवसांच्या डिबेट नंतर मला लक्षात आलं की माझ्या डिबेटमध्ये मी हारलो. तर मी समोरचा जे म्हणतोय ते ऍक्सेप्ट केलं, की बरोबर त्याच्या मुद्द्यामध्ये दम होता, मला हे पटलं, आता मी त्याचा मुद्दा ऍक्सेप्ट करतो. ही भारतीय संस्कृती होती. थिसिस, अँटीथिसिस, सिंथेसिस, आणि मग त्यातनं सम्यक मार्ग तो निघतो बरोबर. हे डिस्कशन्स आपल्या डोक्यात डेली बेसिसवर झाले पाहिजे. एनसीआरटी वाचलेत कधी? तो एनसीआरटी वाचताना त्याच्यात जुने एनसीआरटी, आता माझ्या वेळेसचे जे एनसीआरटी होते त्याच्यामध्ये ते चंगू मंगू असायचे, जिथे प्रश्न विचारतात. त्याचे 2 कार्टून कॅरेक्टर्स असतात जे प्रश्न विचारतात. चंगू मंगूचे प्रश्न ते दिसतात छोटे, पण त्यांचे प्रश्न इतके डायरेक्ट असतात, त्याचं असं वरपांगी स्ट्रेट उत्तर कधीच भेटत नाही. ते उत्तर वाचताना, विचार करताना 2 मिनिटं पुस्तक साईडला ठेवून विचार करावा लागतो की हाऊ विल आय डिफेंड माय ओन आन्सर इन माय ओन हेड. फॉरगेट अबाउट युपीएससी आणि बाकी सगळं. मी जो विचार करतो तो कितपत बरोबर. अँड दॅट इज द रिझन व्हाय आय प्रेफर रीडिंग बुक्स दॅन हिअरिंग दोज पॉडकास्ट ऑर जे कुठले, म्हणजे ऑडिओ व्हिडिओ हे मीडियम मधनं जे ऐकणं, त्याच्यापेक्षा मी वाचणं प्रेफर करतो. का? वाचत असताना एखादा पॅरेग्राफ वाचल्यावर तुम्ही 2 मिनिटं थांबून ह्या पॅरेग्राफ, बघा, वाचणं एक वेगळी प्रक्रिया आहे. वाचलेलं ग्रास्प करून त्याच्यावर विचार करून आपल्या एक्झिस्टिंग सिस्टम मध्ये त्याला स्टोअर करणं किंवा समजून घेणं, पाठ नाही समजून घेणं, ह्याच्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. म्हणजे मी काही गिफ्टेड वगैरे नाहीये, त्याच्यामुळे मला वाचल्यावर 2 मिनिटं थांबावं लागतं की काय म्हणतोय हा लेखक ज्यांनी ते लिहिलंय, आणि मग ते समजून घेऊन ओके बरोबर, नाही हे पटत नाही, 1 मिनिट वाग परत बघा, ह्यांनी काय मुद्दा मांडला, नाही हे मला तर पटत नाहीये, का लिहून ठेव साईडला. हे करायला वेळ लागतो. पण हेच जर मी त्याचं कन्सिडर करा, मी ऑडिओ बुक लावलेली असेल, तर ऑडिओ बुक मध्ये तुम्ही ऑडिओ बुक ऐकताना किंवा लेक्चर ऐकताना एक मोबाईल पण साईडला ठेवलेला असतो, कोणाच तरी व्हॉट्सअप आलेला असतो, काहीतरी अजून चाललेलं असतं, कोणतरी बोलवलेलं असतं, किंवा तुम्ही काहीतरी चाललेले असतात, पळत असतात. ते ऑडिओ बुक तुम्हाला ग्रास्पिंग नसतं का होत नाही ते, कारण तुम्ही विचार करेपर्यंत पुढचे शब्द कानावर आदळत असतात, डोळ्यांसमोर येत असतात. सो सेम पुस्तक जर ऑडिओ फाईल म्हणून ऐकलं तर त्याचं ग्रास्पिंग ड्रास्टिकली कमी होतं. हे माझा स्वतःचा अनुभव आहे. त्याला फेवरेबल रिसर्च शोधू शकतो आपण, मिळतील, पण हे माझा स्वतःचा अनुभव आहे की ऑडिओ बुक आणि वाचणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. ग्रास्पिंग मध्ये सेम गोष्ट तुम्ही किती वेळेस रिव्हिजन केली होती, जर फर्स्ट रिडिंग मध्ये तुझं ग्रास्पिंग चांगलं झालेलं असेल तर एका रिव्हिजन मध्ये सुद्धा ते ग्रास्पिंग रिवाइज होतं. म्हणजे वाचताना तुम्हाला आठवतं की हा ज्यावेळेस हा पहिल्यांदा वाचलं होतं ना, तर त्यावेळेस हे विचार डोक्यात आले होते. त्याच्यामुळे 4-4 रिव्हिजन, 5-5 रिव्हिजन, आय डोंट बिलीव्ह इन दॅट. आय बिलीव्ह की फर्स्ट रिडिंग तुमचं थरो जर झालं, कारण मी काढलेल्या नोट्स मी हार्डली कधी वाचलेले आहेत,
नोट्स मी माझ्या अंडरस्टँडिंगसाठी काढायचो की मला जे कळलं, कारण लिहिताना तुम्ही रिवाइज करता डोक्यामध्ये, कारण तुम्ही लिहित असता, हवेत नसता, लिहित असता. लिहितानाच तुमची रिव्हिजन होते विचारांमध्ये. मग ते तुम्ही परत वाचलं तर ती त्याच्यानंतरची रिव्हिजन झाली. म्हणून नोट्स असतात. काही काही लोक, आपल्याला सवय असते, मी पण ते स्टार्टिंगला केलेली, युपीएससीचा अभ्यास सुरू केला ना की प्रत्येक पेपरमधली प्रत्येक न्यूज महत्वाची वाटते, मग ती कापायची छान मस्तपैकी, ती कापून एखाद्या ठिकाणी ती नोट्स मध्ये लावायची, आणि वा काय छान नोट्स काढल्यात. युपीएससीने तुम्हाला सांगितले नोट्स काढा, तुम्ही किती छान नोट्स काढल्या, ह्याच्यासाठी काही वेगळे मार्क्स आहेत तुम्हाला? नोट्स तुमच्या डोक्यात जात नसतील तर त्याचं करायचं काय? अरे सर हे मटेरियल एकदम फालतू आहे, ह्या नोट्स खराब आहेत, चॅट जीपीटीवर किती सुंदर उत्तर आले, तुझं उत्तर बघू मला, तू स्वतः लिहिलेलं. चॅट जीपीटी सोड, मटेरियल सोड. सो माझं स्वतःचं कायम मत असायचं की फॅकल्टी जे असतात आपले, फॅकल्टीज आपले डाऊट क्लिअर करण्यासाठी असतात, शिकवण्यासाठी आपल्याकडे पुस्तक आहेत. शिकवणं हा प्रकार नसतो, शिकणं हा प्रकार असतो. ओरिजिनल मटेरियल, एखादा रेफरन्स बुक घ्यायचं, नॉट नेसेसरी सगळे वाचायचे, एक कुठलं तरी स्टँडर्ड रेफरन्स बुक उचला आणि ते पूर्ण वाचा, आणि त्याच्यानंतर फॅकल्टीला प्रश्न विचार, जोपर्यंत तुम्हाला समजत नाही प्रश्न विचारत राहा. फॅकल्टी डाऊट्स क्लिअर करण्यासाठी असतात, हे माझं मत आहे. शिकवण्यासाठी आपलं स्वतः सेल्फ लर्निंग असतं. आपण युपीएससीचं काय सांगतो, एनिथिंग अंडर द सन. फॅकल्टी काय काय शिकवणार आहे त्या 2-2 तासात? तुम्हाला तुमचा वेळ आहे ना उरलेला, तुम्ही शिकून मग फॅकल्टीला प्रश्न विचारा, सर हे वाचलं बट हे मला काही पटलं नाही किंवा नीट लक्षात नाही आलं, आता तुम्ही सांगा हे काय. दॅट इज हाऊ फॅकल्टी नीड्स टू बी युटिलाइज्ड. की सर मी क्लासमध्ये येऊन बसलोय, तू जो बसलाय ना तुझ्याबरोबर अजून इथले 50-60 नाही आहेत, पूर्ण भारतात 15 लाख पोरं तेच पुस्तक वाचतायत. फरक कुठं पडतो माहितीये का? त्या पुस्तकाचं ग्रास्पिंग करून स्वतःचे विचार काय डेव्हलप झाले, ही पहिली स्टेज. आणि स्वतःचं डोकं डेव्हलप झाल्यानंतर ते किती चांगल्या पद्धतीने तुम्ही एक्सप्रेस करू शकता, ही दुसरी स्टेज. दॅट मेक्स अ डिफरन्स. मटेरियल सेम आहे, नोट सेम आहेत. आजकाल बिकॉज ऑफ इंटरनेट सगळ्या गोष्टी सगळीकडे अवेलेबल आहेत. सो मराठीमध्ये पण सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. प्रश्न तुमच्या मराठीचा आहे की तुमची मराठी किंवा तुमचं मीडियम ऑफ आन्सर रायटिंग मध्ये, त्या लँग्वेज मध्ये तुम्ही किती व्यवस्थित ड्राफ्टिंग करू शकता. फ्लॉवरिंगची गरज नसते, बेर मिनिमम, पहिलं तेवढं लक्षात घ्या. सो हे ज्यावेळेस लक्षात येईल ना, त्यावेळेस तुमचा अभ्यासाचा अँगल, माझा अँगल बदलला, आणि रादर अजूनही मी 4 गोष्टी नवीन शिकतो. हे मला अचानक, म्हणजे त्याच वेळेस कुणीतरी येऊन सांगितलं अशातला भाग नाही. इन लास्ट 13 इयर्स मी ज्यावेळेस मागं वळून माझ्या प्रवासाकडे बघतो आणि मी चेक करतो की मी कुठे बरोबर होतो आणि कुठे चुकलो किंवा कुठे अजून इम्प्रूव्ह करता आलं असतं, आय कम टू नो, म्हणजे असं रिअलाइज होते की अरे हे होतं जे त्याच्यातनं अपेक्षित होतं. ओके, ही क्वालिटी, हा रेफरन्स त्यावेळेस अभ्यासात आला होता कुठंतरी, हे त्यावेळेस आलं होतं कुठंतरी. म्हणून मग मी परत रिवाइज करत राहतो माझे विचार की ओके, म्हणून मी हे जे तुम्हाला म्हटलं की हे महत्वाचे स्किल्स आहेत. उत्तर कुठलंच कसं चांगलं लिहू ह्याच्यामध्ये मटेरियल कुठलं ते महत्वाचं नाहीये, तू किती चांगला प्रोसेस करतोय इन्फॉर्मेशनला, रेफरन्सेसला जे तुझ्या डोक्यात आहे, आणि ते किती व्यवस्थित मांडू शकतोय, बोलू शकतोय. दॅट मेक्स अ डिफरन्स. आणि त्याच्या आधी प्रिलिमला तुमचे स्किल्स, एक्झाम स्किल्स किती चांगले आहेत. माझा अटेम्प्ट 85 ते 90% अटेम्प्ट झालाच पाहिजे. मग त्यातले किती 100% आहेत, किती 75-25 मध्ये आहेत, किती 50-50 आहेत, कसे ते तुक्के पण कसे मारायचे, कुठला अंदाज घेऊन, हे सुद्धा स्किल आहे, ते डेव्हलप करणं गरजेचं आहे. हे एक्झाम स्किल्स जोपर्यंत डेव्हलप नाही होत, मग तोपर्यंत मग ते रहाट गाडगं आहे. जो टॉपर झाला त्यांनी 4 पुस्तकं सांगितली, मी माझी पुस्तकं सोडली, ती धरली, चाललो. मला सांगितलेले हिंदू पुस्तक, हे हिंदू न्यूजपेपर सगळ्यात बेस्ट असतो, हिंदू वाचायला घेतला, मला काही केल्या 4 तासापेक्षा कमी वेळात तो हिंदू सुटायलाच तयार नाही. ठीक आहे, माझं इंग्लिश ठीकठाक व्यवस्थित होतं, मी इंजिनिअरिंग पूर्ण केलेलं होतं, ठीक मार्कात पूर्ण केलेलं होतं, बट स्टील इंग्लिश इज नॉट माय मदर टंग. मला हेवी टाईपचं इंग्लिश, म्हणजे आजकालच्या असे शशी थरूर साहेबांसारखं जे इंग्लिश असेल जड थोडंसं, ते कळायला वेळ लागतो. मला फ्लॉवरी सोडा, मला कन्सेप्ट पाहिजे. न्यूजपेपरचं काम आहे काय घडलं जगात ते माझ्यापर्यंत पोहोचवणं, हे न्यूजपेपरचं प्रायमरी काम आहे. मग ते जितके क्रिस्प आणि लवकर मला कळेल ते महत्वाचं आहे. आणि कुठले चांगले आर्टिकल, एडिटोरियल, एक्सप्लेनेशन कशात तरी असेल, एखादा छान विषय एक्सप्लेन करणं, ते कळणं हे महत्वाचं आहे. ते बाकी नंतर
मी सरळ मराठी न्यूजपेपरवर आलो. मराठी न्यूजपेपर वाचायचो, अर्ध्या तासात पूर्ण न्यूजपेपर वाचून व्हायचा. आता मराठी न्यूजपेपरमध्ये जे कव्हर नाही झालं ते मी इंग्लिश न्यूजपेपरमध्ये शोधायचो, स्कॅन करायचो फक्त, हा हे आर्टिकल. पण बाकी जगातल्या ज्या काही न्यूज आहेत महत्वाच्या त्या जनरली सगळ्या मराठी न्यूजपेपरमध्ये कव्हर होऊन जायच्या. ते महत्वाचं आहे. 4 तास तिकडे घालण्यापेक्षा अर्धा तास इथे, आणि मग त्याच्यानंतरचा पुढचा 1 तास मी फक्त चांगला आर्टिकल शोधून तेवढंच वाचेल. माझा वेळ वाचायचा. हे माझी स्ट्रॅटेजी होती, जी मी वैतागून शेवटी त्याच्यावर आलो होतो की मला नाही जमणार एवढं. मी नंतर इंडियन एक्सप्रेसवर आलो. आजही मी इंडियन एक्सप्रेसच वाचतो. सिंपल आहे, कळायला मार्ग मोकळा आहे, मला सोपं आहे ते. सिंपल. तुमचा रस्ता तुम्हाला शोधायचा. तुम्हाला कुणी विचारणार नाही. युपीएससी मध्ये आल्या कुणी विचारलं का तुम्हाला हिंदू वाचला का नाही वाचला, XYZ नोट्स वाचले की नाही वाचले, तुला माहिती आहे का माहिती आहे, लिही, खतम कर. आणि ट्रेंड्स, हे ट्रेंड्स नंतर येत राहतात. सो महत्वाचं काय आहे, तुम्हाला किती तो विषय वाचताना तुम्हाला हा प्रश्न पडतो की हे काय म्हटले, मलाही माहिती नव्हतं हे आधीचं काय. मग तो रेफरन्स शोधायचा. जसं गाझा विषयी जेव्हा डिस्कशन सुरू होतात तेव्हा आपल्याला दिसतं की सर 1967च्या प्लॅन पर्यंत परत जायचं. 67ला असं काय झालं होतं चेक करा. 67चं युद्ध कशामुळे झालं होतं, 67च्या आधी किती युद्ध झाली, नंतर किती युद्ध झाली, हा मनात जर प्रश्न पडला तो जाऊन सर्च करा. कुठलं एखादं चांगलं आर्टिकलच भेटेल किंवा चॅट जीपीटीच सांगेल तुम्हाला. पण चॅट जीपीटीला तेवढा चांगला प्रॉम्प्ट तुम्हाला द्यावा लागेल. सिंपल एक आर्टिकल वाचा, लक्षात येईल. तो तुम्हाला हिस्टोरिकल कॉन्टेक्स्ट 1917चा बहुतेक बॅलफोर प्लॅन होता, तिथपासून तर ते आतापर्यंतचं ते इंटफाडा वगैरे सगळं तो एखादा आर्टिकल तुम्हाला एक्सप्लेन करेल. एक आर्टिकल, यू नीड 1 आर्टिकल. तुम्ही युपीएससीचं मटेरियल शोधून देण्यासाठीचे सर्च इंजिन नाही आहात. तुम्हाला तुमचं वाचायचं आणि पुढे निघायचंय. काय काय मुलं बाहेर डिबेट करत बसतात, हा न्यूजपेपर बेस्ट आहे, तो बेस्ट आहे. तुला काय करायचंय, तू तुझं काम कर आणि निघ पुढे. ह्या क्लासच्या नोट्स भारी आहे, ह्यांच्या नोट्स भारी आहे, तुला किती समजले ते महत्वाचं आहे. चल पुढे. सो जे कोणी तो प्रश्न वाचत असताना, ते आर्टिकल वाचत असताना जे डाऊट येतात ते डाऊट तुम्ही बॅकट्रेस करत गेले, झाला तुमचा अभ्यास. हाच आहे करंट अफेअर्सचा अभ्यास, की वाचताना जे बॅकट्रेस करत जातो तिथं सापडतं काही ना काही. म्हणून उघड्या डोळ्यांनी वाचायचं असतं. रट्टा मारण्यासाठी वाचायचे उपयोग नाही, कात्रण करून वहीत चिटकवून उपयोग नाही, आणि पाठ करून उपयोग नाही. किती पाठ करणार आहे मित्रा? 2 वर्षाचे न्यूजपेपर पाठ करणार आहेस का काय करणार आहेस? इट इज इम्पॉसिबल. आफ्टर मॅथ होऊन गेल्यानंतर विचार करणं की सर मागच्या वर्षाच्या हिंदू मधनं 53 बिट्स आले होते, कन्सिडर करा 53 आले होते, असं म्हटलं जर कोणी, तर वाचताना थोडी माहिती होता हा 53 मधला एक. मग काय रोज रट्टा मारायचा हिंदूचा? न्यूजपेपर वाचा, समजून घ्या, पुढे चला. पुढे परत कधीतरी रेफरन्स आला तर परत मागे येऊन वाचा त्याचा तो आर्टिकल. पाठांतराची गरज नसते. इनिशियली वाचताना सगळ्यांनाच ते वाटतं की हे पण महत्वाचं, सगळं पुस्तकच अंडरलाईन करावं असं वाटतं. हेही सगळ्यांना होतं. परीक्षेच्या आदल्या दिवशी सगळ्यांच्या हाताला घाम फुटतो, सगळ्यांना टेन्शन येतं. इट इज ऑल कॉमन, लक्षात घ्या. इनसिक्युरिटी सगळ्यांना असते, मला सुद्धा होती, रादर अजून पण आहे. लाईफ मधल्या परीक्षा संपत नाहीत, रोज काही ना काहीतरी चालू असतं. सो त्याच्यामुळे युपीएससीचा अभ्यास करताना कुठले रेफरन्स बुक वाचले पाहिजे हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला सर किंवा बाकी तुमची जी फॅकल्टी ते सांगू शकतील. माझा उद्देश तुम्हाला हे सांगणं होतं की ते अभ्यास करताना कशा पद्धतीने करायचा हे समजून येणं गरजेचं आहे. कारण मला जी पद्धत जाणवली किंवा दिसली ती पद्धत फक्त युपीएससी साठीच नाही, तर आयुष्यातल्या प्रत्येक मिनिटाला गरजेची मला सापडली. मी जे फेमिनिझम, माझा पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल होता, मी जो फेमिनिझम माझ्या पुस्तकांमध्ये मटेरियलमध्ये वाचला, त्या फेमिनिझमच्या वाचनाने माझ्या स्वतःच्या रोजच्या लाईफ मध्ये फरक पडला, हे माझं मत आहे. पॉझिटिव्ह बरोबर म्हणजे पॉझिटिव्ह होता निगेटिव्ह होते, माझी आई, माझी बायको, माझी बहीण ते सांगू शकते. पण मला जाणवलं की काय चुकतं किंवा काय बरोबर आहे हे जाणवलं मला त्याच्यामध्ये. सो युपीएससीचा प्रत्येक विषयाचा अभ्यास तुमच्या रिअल लाईफ मध्ये फरक पाडू शकतो, प्रोव्हाइडेड तुम्ही त्याला पाडू दिलं. तुम्ही जर फक्त स्त्रीवादाचा अभ्यास 20 मार्काचं उत्तर किंवा 3 बीट्स म्हणून जर बघायला गेलं तुम्हाला कळणार नाही. स्त्रीवादाचा अभ्यास आपल्या आजूबाजूला की जो काही समाज आहे, आपण ज्या समाजात राहतो, ज्या देशात राहतो, त्या देशामध्ये स्त्रियांचं असलेलं स्थान,
आपल्या घरात स्त्रियांचं असलेलं स्थान, आपल्या आयुष्यात असलेलं स्त्रियांचं स्थान, त्या अँगलने विचार करून जर मी समजून घेतला विषय, तर तो कुठंतरी जिरतो आतमध्ये, लक्षात येतं, तुमची पर्सनॅलिटी बदलते. जे मी कायम उदाहरण देतो की आपल्याला जर कुठल्या मुलीने ओव्हरटेक केला आणि त्याच्यामुळे जर आपला इगो दुखावला जात असेल, तर परत एकदा वाचन करण्याची गरज कुठेतरी आहे, हे लक्षात घ्या. आणि हे दुसऱ्या कोणाला सांगायची गरज नसते, स्वतःला कळतं की काहीतरी चुकलं गड्या. आपल्या पुस्तकांमध्ये कायम स्त्रियांनी, म्हणजे मी काय म्हणायचो ना, कमल पाणी आण, बबन पुस्तक आण. बबन पाणी नाही आणू शकत का? कॉमन सेन्स. बट हे इतकं असतं की आपल्याला लक्षात येत नाही की काय होतं काय नव्हतं. सो कायम लक्षात घ्या की ज्या वेळेस तुम्ही वाचन करता, इतिहासात ज्यावेळेस वाचता, इतिहास इमोशनली होऊन वाचण्याचा विषय नाहीये. इतिहास ऑब्जेक्टिव्हली समजून घेण्याचा विषय. आपल्या इतिहासात आपण पण काही चुका केल्या असू शकतात का? नक्की असू शकतात. प्रसंगी चूक असेल तर ती चूक मान्य करून सुधरवावी लागते. ग्लोरीफाय करत बसण्यात अर्थ नाही. तसं जे चांगले ते उचलून प्रेरणा घेण्यात नक्की असतं. की आपण कोणाला रिप्रेझेंट करतो हे लक्षात ठेवून त्या जबाबदारीने काम करण्यासाठी ती प्रेरणा गरजेची असते. पण आपण कुठे जन्मलो ह्याचा अर्थ घेऊन आपली आयडिओलॉजिकल पोझिशन घेण्याची गरज आपल्याला नसते. लक्षात आलं पाहिजे. म्हणून हा अभ्यास हा फक्त परीक्षेचा नाही. हा जर अभ्यास तुम्ही आवडीने केला तर तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. मग तुम्ही युपीएससी पार होता नाही होत हे वेगळे, ही वेगळी गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात वेगवेगळे दरवाजे उघडतात. यू सडनली स्टार्ट अंडरस्टँडिंग, अरे हा पण रस्ता आहे आयुष्यामध्ये, हा पण रस्ता आहे, असं पण आहे, तसं पण आहे, की काही ना काहीतरी करू बट चांगलं आयुष्य जगू शकतो आपण. नॉलेज आहे ना, नॉलेज कधीही वाया जात नाही. कुठल्याही फील्डचं कुठलंही नॉलेज कधीही वाया जात नाही. तुम्ही ते नॉलेजसाठी घेतलेलं असेल तर तुमची पर्सनॅलिटी बदलून जाते. सो म्हणून त्या पद्धतीने जर होलिस्टिक पद्धतीने युपीएससीचा अभ्यास केला ना तर सुंदर येतो. म्हणजे आय डू मिस, मी ही जी स्टेज होती तुमची की अभ्यासाची स्टेज, मी ऍक्च्युली ती स्टेज मिस करतो आज देखील. की जे काही उचलाल ते तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे, जे काही बघाल ते तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे, जी डिबेट कराल ती तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे. तुम्ही एसटी बसमधनं चाललेले असताना शेजारच्या आजोबांशी गप्पा मारताय, त्यांच्याशी बोलता बोलता तुम्ही हिस्ट्री संदर्भ दिले, जॉग्राफीचे संदर्भ दिले, समाजाचे संदर्भ, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. तुम्ही एखाद्या काकू चालले त्यांच्याशी बोलू शकता. विमानामध्ये कोणीतरी कॉर्पोरेट बसलेले त्याच्याशीही बोलू शकता. इकॉनॉमीवरही बोलू शकता. ही जी स्किल सेट आहे ना, हा स्किल सेट त्या अभ्यासाने येतो, तो कॉन्फिडन्स त्या अभ्यासाने येतो. आणि हा जो तुम्हाला चान्स मिळाला, हा चान्स सोडू नका. हे 2, 3, 4 वर्ष तुमच्या आयुष्याचे पूर्ण दिशा बदलतात. परीक्षा पास होणं न होणं बघा, ह्याच्यात खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात. पण त्याच्यावरून आपण किती शिकतो हे आपल्या हातात असतं. त्यामुळं आणि कायम लक्षात ठेवा की ही 10, माझं स्वतःचं मत आहे, मी स्वतः समोर टार्गेट ठेवलं होतं की मी 3 अटेम्प्ट देणार. 3 अटेम्प्ट नंतर आय विल मूव्ह ऑन. कारण माझ्याकडे एवढेच वर्ष आहेत. नशिबाने मी अशा घरात जन्मलो जिथं लगेच नोकरी करायची इंजिनिअरिंग नंतर मला गरज नव्हती. चांगल्या घरात जन्मलो होतो, घरचे सपोर्ट करत होते. पण मी ठरवलं होतं 3 अटेम्प्ट. 3 अटेम्प्ट म्हणजे 3 वेळेस अटेम्प्ट डायरेक्ट, मध्ये गॅप घेऊन वगैरे नाही. गॅप घेऊन काय करणार आहे तू? 1 वर्ष त्या कुंपणावर बसून की नाही या वर्षी अटेम्प्ट नाही घेणार, गॅप घेतोय, फक्त बघणार आहे. तर काय करणार आहेस बघून? द मोमेंट यू टेल युअर सेल्फ की मी आता गॅप घेणार आहे, तुमचं माइंड सोडून देता बघा, जाऊ दे पुढच्या वर्षीच करायचंय. म्हणजे तुम्ही रात्री 2 वाजेपर्यंत अभ्यास करणार असता ते 11ला झोपून जाता. पुढच्या वर्षी बघायचंय. आणि मग तो तुमची जाग पुढच्या वर्षी म्हणजे या वर्षीच्या ऑगस्ट पर्यंत पण जाग येत नाही. मग जी तुम्ही एप्रिलमध्ये ठरवलेलं असतं गॅप घेणार, अरे इनफ अटेम्प्ट आहे भाई, 4, 6, 8 अटेम्प्ट आहेत. गॅप घेऊन तो वाचून काय विकणार आहे का तो अटेम्प्ट? घे, माग नाही अटेम्प्ट. सर एक्झाम मध्ये पॅटर्न मध्ये चेंज झालेला आहे, तर यावर्षी जरा बाहेर न बघतो जा. सर यावेळेस खूप पेपर अवघड गेला, पहिला पेपर जी असा खूप अवघड होता, दुसऱ्या पेपरला गेलो नेक्स्ट इयर. अरे तुला जो अवघड गेला, मी त्या दिवशी आपले 2 मुलं होते त्यांच्याशी बोलत होतो, म्हटलं जर एखादा पेपर अवघड गेला तर तो तुला एकट्याला अवघड नाही जात, तो सगळ्यांना अवघड जातो. आणि तुला सोपा गेला तर सगळ्यांना सोपा जातो. म्हणून शेवटच्या बॉल पर्यंत खेळायचं असतं, कारण
जर युपीएससी मध्ये तुम्हाला कोणी 90% मार्क आणा किंवा 40% मार्क आणा नाही म्हणत. युपीएससी एक्झाम रिलेटिव्ह मार्किंगची आहे. रिलेटिव्ह मार्किंग म्हणजे तुम्हाला किती मार्क आहे त्याला महत्व नाही, पहिला जो आहे आणि तुम्हाला जे मार्क आहे त्याच्यात किती डिफरन्स आहे ते बघा. त्याच्यामुळे शेवटच्या मिनिटापर्यंत खेळायचं असतं. यू नेव्हर नो की त्या वर्षी सगळ्यांचेच पेपर अवघड काढलेले आहेत, त्याच्यावर सगळं मेरिटच खाली आलेलं आहे. तुम्हाला जितके मिळायचे मिळून गेले, तुम्हाला 40% आहे पण टॉपर 41% आहे. सो तुमचं झालं सिलेक्शन. शेवटच्या मिनिटापर्यंत खेळायचं असतं. त्याच्यामुळं अटेम्प्ट सोडून दिला. माझ्या वेळेस सीसॅट पहिल्यांदा इंट्रोड्यूस झालं होतं माझ्या बॅचला. आय स्टील रिमेंबर की माझा दुसऱ्या अटेम्प्टला सिलेक्शन झालं, पहिल्या अटेम्प्टला सीसॅट होतं, इंट्रोड्यूस झालं पहिल्यांदा. तर मी बरेचसे जे माझ्याबरोबर तयारी करत होते, जसं इंट्रोड्यूस झालं नेक्स्ट इयर यावर्षी बघूयात कसा आहे पेपर. तू बघून काय करतोय, छान सुंदर छान दिसतोय वगैरे, नाही नाही आपल्याला सवय नाही, कोणालाच सवय नाही, सगळ्यांसाठी नवीन आहे, उडी तर मार. त्याच्यामुळं लाईफ खूप महत्वाची आहे. युपीएससी पेक्षा पण लाईफ खूप महत्वाची. युपीएससी एक छोटासा पार्ट आहे लाईफचा. लाईफ मधले पूर्ण वर्ष फक्त बघण्यात घालवू नका, फाईट मारा. काय करू 24 तासामध्ये 25 तास अभ्यास करू आपण, बघू ना, करू ना. कसा करायचा 25 तास? ज्यांनी 4 तास अभ्यास केलेला त्याच्याकडनं 1 तासात त्याचं अनालिसिस घ्या ना तुम्ही. काही पण करता येतं, बट हरायचं नाही, माघार सोडायची नाही. आपल्या मागं आपल्या आईवडिलांची पुण्याई असते. प्रत्येक जण कोणीतरी, त्याचं प्रेशर पण असतं, त्यामुळे प्रेशरही येतं. मात्र ते प्रेशर पॉझिटिव्ह अँगलने वापरायचं असतं. घाम मी जसं म्हटलं हाताला येणारच असतो, टेन्शनही येणारच असतं. उलट कधी कधी जास्त सपोर्टचं टेन्शन असतं की तू काय करू नको, तू बिनधास्त अभ्यास कर, आम्ही सगळं बघून घेतो, त्याचंच टेन्शन येतंय. होतं. कोणाला सांगणार आहे? सगळ्यांना होतं. तुम्हाला जे वाटतं ते वेगळं नाही, सगळ्यांना ते वाटतं, सगळे त्यातनं चाललेले आहेत. काम करायचं आपलं, तर करत राहायचं. आपण नशिबान आहोत असं समजायचं की आपल्याला पूर्ण वेळ करायला मिळतंय आणि करायचा दाबून अभ्यास, सोडायचा नाही. अटेम्प्ट सोडायचा, परीक्षा सोडून द्यायची, ऑप्शनला टाकायची, ही कामं नाही करायची. लढून हारायचं, खेळून हारायचं. आधीच माघार नाही घ्यायची की नाही जमणार, दिलं सोडून. हे कायम असतं. कारण एक शेवटचंच उदाहरण सांगतो आणि आपण क्वेश्चन्स घेऊयात. मी 15 मिनिटाऐवजी ऑलमोस्ट 40 मिनिटं तुमची काढली देत. पण एक शेवटचं सांगतो. इंटरव्ह्यूला गेलो होतो 17 एप्रिल 2013, 17 एप्रिल. तर 17 एप्रिलला त्यावेळेस इंटरव्ह्यू सगळे संपत आले. रिजनल लँग्वेजचे इंटरव्ह्यू सगळ्यात शेवटी असतात. तर आम्हाला सांगण्यात आलं, मी माझा पहिलाच इंटरव्ह्यू होता, मी महाराष्ट्र सदनला जवळजवळ 15 दिवस आधी जाऊन राहिलो होतो. आम्ही एकाच रूम मध्ये 5-6 जण वगैरे होतो. तर आमच्या बऱ्याचशा मुलांचे 2-2, 3-3 इंटरव्ह्यू झालेले होते. त्यांनी इंटरव्ह्यू बरोबर इंटरव्ह्यू पॅनलवर पण पीएचडी केलेली होती की हा पॅनल असा असतो, तो पॅनल असा असतो. मी म्हणजे एकदमच नव्हता, काय म्हणतोस खरं की काय, पहिला माहितीच नव्हतं की असं की ह्यांचं पॅनल खूप कडक असतं, ह्यांचं पॅनल थोडं लिबरल असतं, ह्या पॅनल मध्ये गेला म्हणजे तू संपला, एक तर तू आयएस नाही तर डायरेक्ट बाहेर. अशा चर्चा. आणि मी आपलं जेवताना ऐकतं, काय म्हणता खरंच की काय, कल्पनाच नाही की आपण तसेच असतो ना. आपल्याला काय माहिती नाही, काय नाही. पहिल्यांदा गेलो दिल्लीला, एक तर ते जेवण जात नाही आपल्याला, एक तर तो प्रॉब्लेम होतो काहीतरी. त्याच्यात आपण मराठीतनं, त्याच्यात ते मॉक इंटरव्ह्यू मध्ये एक जण सांगून गेले, तुम जैसे लोग क्यों देते हो यूपीएससी, तुम्हारा नहीं होने वाला है, तुम वापस चले जाओ, हाँ तुम इंग्लिश भी नहीं बात कर सकते, कैसे इंजिनियर बने हो, ये वो. त्यांनी फुल मला वाजवून ठेवलेलं होतं एकदम, की एवढं वाजवलं की मी दुसऱ्या इंटरव्ह्यूला गेलोच नाही. तुम वापस चले जाओ इथपर्यंत त्यांनी सांगितलं. म्हटलं बापरे, जरा अवघड काम दिसतंय. आणि त्याच्यात हे सगळे सांगतात, हे पॅनल, ते पॅनल, ते पॅनल, ते पॅनल. त्याच्यात अजून एक त्यांनी गोष्ट सांगितली होती की एका दिवशी एका पॅनल समोर 5 जण असतात, 5 जणांचा इंटरव्ह्यू घेतात. तर 5 जणांपैकी कुठल्या तरी एकालाच ते चांगले मार्क देतात, बाकीच्या 4ला चांगले मार्क देत नाहीत. तर मी गेलो इंटरव्ह्यूला, तर आम्ही 5 जण होतो. माझा 4था नंबर होता. पहिला होता कौस्तुभ दिवेगावकर, जो त्यावेळेस महाराष्ट्रात पहिला होता. कौस्तुभ अतिशय चांगला मित्र, छान व्यक्ती एकदम. तर कौस्तुभ आतमध्ये गेला, कौस्तुभ बाहेर आला, कसं म्हटलं छान झाला इंटरव्ह्यू. म्हटलं झालं आजचं एक टिक झालेलं आहे, आता 4 फॉर्मॅलिटी दिसत आहेत. हे आता ऐकायला मजा येते, ज्यावेळेस तुम्ही करत असताना तिथं बसलेले असतात एकतर. तर झालं कल्याण. त्याच्यात पहिल्यांदा टाय घातलेला आहे, ती टाय पिन ठीक बसलीये की नाही बसली, की आतमध्ये जाऊन गुड आफ्टरनून म्हणायचं का गुड इव्हनिंग म्हणायचं, थोडा टाइम कमी जास्त झाला तर म्हणजे कसं बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे.
म्हणजे अशातला भाग नाही की मी कधी टाय घातला नव्हता, इंजिनिअरिंगला होतो घातलेला, बट ते टेन्शन असतं ना त्या ठिकाणी की असं बसलेलं असताना हात असा ठेवू की असा ठेवू, असा ठेवलं तर चालेल का मांडीवर ठेवलेला चालेल, हे असले विषय डोक्यात येत असतात. आणि त्याच्यात ते पॅनल मेंबरचा तो वेगळा किस्सा तो झाला, बट हे कन्व्हेन्शनल की एक तर चांगलं झालेलं आहे. आणि 3 नंबरचा जो मुलगा होता तो समोर बसलेला होता, त्यांनी का रिजनल मीडियम मधनं घेतलं होतं काय माहित, जसं माझ्या बाबतीत पण मी त्याला विचारलं की तू कुठला आहे, तर तो त्याने सांगितलं तो IITN. मी झालं संपलंच. आणि इतका स्मार्ट पोरगा होता, छान एकदम, की व्यवस्थित सूट वगैरे घातलेला, की रेग्युलर सूट घालतो अशातला होता, एकदम टापटीप. तो 3 नंबरला होता. म्हटलं तो बघ आणि आपण बघ, की म्हटलं थोडस ना तर अवघड आहे. त्याचं भाषा पण पॉलिश होती, चांगला होता, पण त्यांनी का रिजनल मध्ये दिलेलं माहिती नाही, बट होता. आता हे सगळं बघून आपण काय म्हणतो, गेला चान्स. एक तर तो क्लिअर झालाय, त्याच्यात मराठी आपलं त्यांनी लोकांनी सांगितलं की कशाला मराठी, त्यात आधीच्या इंटरव्ह्यू वाल्यांनी पण सांगून ठेवले, मॉक इंटरव्ह्यू वाल्यांनी, की तुम क्यों क्यों आए हो, वापस चले जाओ, नेक्स्ट अटेम्प्ट अच्छे से पढ़ाई करके देना वगैरे. म्हटलं आता मरू दे, जाऊ दे. पुस्तक वाचायची पण इच्छा व्हायला तयार नाही. शांतपणे फळ घेऊन गेलो होतो, ते खाल्लं. म्हटलं आता असंही आउट होणार आहे, तसंही आउट होणार आहे. तर कमीत कमी तो त्यावेळेसचा डोक्यात किस्सा होता की कमीत कमी डेल स्टेनला खेळून आउट होतोय. पॅनल पण खतरनाक मानलं जायचं ते. म्हटलं खतरनाक पॅनल, म्हणजे उद्या जर कुणी विचारलं की झालं नाही सिलेक्शन, अरे ह्या पॅनल मधनं नाही झालं सिलेक्शन, फालतू पॅनल मधनं नाही रिजेक्ट झालं, भारी पॅनलने रिजेक्ट केलेलं वगैरे. तर म्हटलं आउट होतो तर डेल स्टेनला आउट होऊ आपण, 6 मारेल जाऊन मग आउट होऊ. अमित मिश्राला वगैरे आउट नाही व्हायचं आपल्याला. अमित मिश्राच होता ना तो लेग स्पिनर, त्याला आउट नाही व्हायचं. ते माझं नाव त्यावेळेस डोक्यात होती की आपण आता आउट होणारच आहे ना, आता मग बिंदास जाऊ, आता बघूया 2 मिनिटं. डोळे बंद करून गाणे ऐकत बसलो, आवडीचे गाणे ऐकत. तो आलाच, मग तो तिसरा ज्यावेळेस गेला आतमध्ये 10 मिनिटांनी तो आला शिपाई, आइये आपका टाइम, चलिये. मग जाऊन म्हटलं आज जायचं नाही म्हणे, इथं खुर्चीत बसा. आणि खुर्चीत बसा म्हटल्यावर मग तो बसलो. त्यांनी विचारलं कॉफी वगैरे, आधी विचारलं. त्यांनी सांगितलं फ्री मध्ये. फ्री मध्ये म्हटल्यावर म्हटलं एक कॉफी आणा. बसायचं, तुम्ही असंच करू शकता, पण शेवटपर्यंत खेळायचं. आत गा आत गेल्यानंतर मग ते ऑटो मोड मध्ये सुरू झालं सगळं. मग त्यांनी काय विचारले, गप्पा वगैरे झाल्या भरपूर. आणि देन आय रिअलाइज्ड की इंटरव्ह्यू देताना माझ्या इंटरव्ह्यूच्या वेळेस इंटरप्रिटर नव्हताच, बसलेलाच नव्हता. मला बाहेर आल्यावर विचारलं इंटरप्रिटर कैसा था, काय म्हणतोस, मला माहितीच नाही काय. मी सुरू केलं इंग्लिश मधनं, सर गुड आफ्टरनून, आय एम XYZ, मी असं असं, आय हॅव कम फ्रॉम दिस प्लेस. सो त्यांनी सांगायला सुरू केली, प्लीज टेल अस अबाउट युअर सेल्फ. सो मी बोलता बोलता हिंदीत आपोआप स्विच ओव्हर केलं. झालं ते स्विच ओव्हर कि सर मुझे ऐसा लगता है कि मैं ये कहना चाहता हूँ बिकॉज आई फील दैट आई हैव कम फ्रॉम दिस बैकग्राउंड अँड जिसके वजह से मेरे जो एक्सपिरियन्सेस आहे, डायरेक्ट असं हिंदी इंग्लिश मिक्स, की अल्टिमेटली त्यांना मला जे म्हणायचे ते त्यांना कन्व्हे होत होतं, त्यांना जे म्हणायचे ते मला कळतंय. ते असं सुरू झालं, ते ऑर्गॅनिक पद्धतीने तो 40 मिनिटं इंटरव्ह्यू चालला. आणि मी बाहेर आलो. बाहेर आल्यावर मग मित्रांनी विचारलं इंटरप्रिटर कैसा था, आणि देन आय रिअलाइज की इंटरप्रिटर तिथे नव्हताच. आय डिडंट रिअलाइज ओनली, टेन्शन मध्ये काय लक्षात येत नाही आपल्याला. सो हे जे सगळे कन्व्हेन्शन असतात ना, की हे असंच पाहिजे ते तसंच पाहिजे, हे काहीही नसतं. प्रत्येकाची जर्नी वेगळी असते, अनुभव वेगळे असतात. तुम्ही स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करा. यावर्षीचा पॅनल मेंबर कोण आहे, यावर्षी कोण इंटरव्ह्यू सेट करते, सीसॅटचा काय पॅटर्न निघतो, तू तुझ्यावर कॉन्सन्ट्रेट कर. सीसॅट ऑप्शनला टाकू नकोस, सीसॅट मधला कुठलाही सेक्शन ऑप्शनला टाकू नकोस. किती अवघड पेपराला बघता येईल, नाही फक्त क्वालिफाईंगच आहे, मग त्यातल्या त्यात थोडासा करतो. तू त्यातल्या त्यात करायला गेला ना की तुला घेतलाच त्यांनी समजायचं सीसॅट वाल्यांनी. त्यातल्या त्यात वगैरे काय नाही, वाचायचं, काम करायचं. रडून उपयोग नाही. रडणाऱ्याला कुणीही विचारत नाही तू का रडतोयस, कारण बाकीच्यांना आपलं रडणं दुसऱ्याला सांगायचं असतं. पॅटर्न बदलत राहील. जो पॅटर्न तुला आहे तोच भारतातल्या 15 लाख लोकांना पण आहे. फाईट मारायची, व्यवस्थित खेळायचं, गेम खेळायचा ना, रूलनी खेळायचं. जर सीसेट क्वालिफाईंग ठेवलेलं तर ठेवलेलं, तू किंवा मी जाऊन रडून तिथं चेंज होणार आहे का? सर तुम्हाला खूप सोपं आहे, तुम्ही इंजिनियर होते म्हणून सीसेट चांगले. नाही, इंजिनियर पण नापास होतात सीसेट, आणि नॉन इंजिनियर सुद्धा सीसेट मध्ये चांगला स्कोर करतात. तुला पॅटर्न बघायचा आहे का तुला स्वतःचं काम करायचंय? जसे सगळेजण म्हणतात की सर लोक खूप वाईट आहेत, तुला काय करायचंय? सर एवढ्या जागाच नाही आहे, तुला किती सीट लागणार आहेत? एक निघाली आहे ना, लढ त्याच्यासाठी, तू तुझं बघ. सो त्या अँगलनी जास्त
रवंथ करत बसायचं नाही गोष्टींवर. ज्या आपल्या हातात गोष्टी आहेत ना त्याच्यावर डिस्कशन करायची गरज नाही. आपल्याला ऍक्टिव्हिजम करायचा नाहीये, आपल्याला आपलं काम करायचं. ऍक्टिव्हिजम वेगळ्या पद्धतीने करू जेव्हा करायचं तेव्हा. बट सीसॅट पॅटर्न काही पण होऊ दे, ट्रेंड काय पण असू दे, आपल्या स्ट्रेंथवर काम करा, स्वतःवर काम करा. परीक्षा पॅटर्न समजून घ्या, स्किल्स समजून घ्या. मग त्यांनी 80चे 120 केले काय प्रश्न आणि 120चे 100 केले काय? कॅल्क्युलेशन चेंज होतं फक्त, की एका मिनिटाला 1.5 मिनिट आहे, एका प्रश्नाला 1.5 मिनिट आहे, 1 मिनिट आहे का 2 मिनिट आहे. दॅट इज द ओनली डिफरन्स. बट स्किल तुमचं तुमच्याकडेच आहे, ते कोणी घेऊन नाही जाते. एखाद्या वेळेस म्हणजे पॉल सायन्स आमचा पेपर असा होता की पूर्ण पॉल सायन्स पेपर वाचल्यानंतर आम्ही परत चेक केला की पॉल सायन्सचाच पेपर आलाय का. म्हणजे पेपर असा हातात आला, पेपर आम्ही असं पूर्ण स्कॅन करतो ना, हा प्रश्न पण नाही, हा पण नाही, हा पण नाही, हा पण नाही. एकही प्रश्न असा नव्हता जो कधी वाचला असेल आम्ही कोणीतरी. म्हणून चेक केलं की पॉल सायन्सचाच पेपर आलाय का पबॅडचा पेपर आलेला आहे. लिहिलेला पॉल सायन्स पेपर वरच लिहिलेलं होतं. म्हटलं बोमला, कसला पेपर आलाय. आधीच पहिले 2 पेपर अवघड गेलेले, हाही पेपर अवघड. इकडं तिकडं बघितलं, 15 मिनिटं झाली होती, घाम फुटलेलं की एकही धड उत्तर माहिती नाही त्याच्यातलं, कारण कधीच आधीच नाही आलेलं. इकडं बघितलं, माझा मित्र तिथं बसला होता एल्फिन्स्टन कॉलेजला मुंबईमध्ये, आणि त्यांनी बघितलं, त्याला असं केलं. हे त्याचं वाक्य होतं. एकाला बघितलं, एकाने डायरेक्ट असा बसला होता. म्हणलं चला, सगळे आपण एकटे नाहीयेत, एवढे काय गुजरे, सगळ्यांनाच अवघड गेलाय. तो का म्हणे त्यातल्या त्यात आपले लिहा मस्तपैकी, आणि एकदा ते लिहायला सुरुवात झाली मग तुम्ही लिहित जाता. झाला, देऊन टाकला. आता झालं एवढं. म्हटलं सगळ्यांनाच अवघड गेलाय, सगळ्यांनाच कमी मार्क. आणि त्या वर्षी पहिल्यांदा 50% पेक्षा कमी रिझल्ट आला होता टॉपरचा. युपीएससी 2012ची युपीएससी जर तुम्ही चेक केली, दॅट वॉज तेव्हा स्कोरिंग एकदम कमी झालेलं. जर मी पेपर सोडून दिला असता, आणि असं होतं GS1 ला गेलो ना, पेपर अवघड होता, GS2 ला अर्धा वर्ग रिकामा होता, ऍक्च्युअल अर्धा वर्ग रिकामा होता. त्यांना वाटलं आज आपला स्कोर कमी होतोय, काय उपयोग नाही, 50% पेक्षा जास्त नाही निघणार. अरे पूर्ण मेरिटच खाली आलं, शेवटपर्यंत खेळायचं होतं, खेळत राहायचं. सो ह्या अँगलने अभ्यास केला ना, आय डोंट थिंक प्रॉब्लेम होईल खूप जास्त. नाही तर एक्सपिरियन्सेस खूप चांगले येतात आणि तुमचं ओव्हरऑल पर्सनॅलिटी बदलून जाते. म्हणून माझं रेकमेंडेशन काय नसतं. लोक काय म्हणतात, सर ते सोडा ना, बाकी फक्त आम्हाला ते 21 अपेक्षित, जसं 10वीच्या बोर्डाच्या वेळेस आमच्या वेळेस असायचं 21 अपेक्षित, नोट्स द्या डायरेक्टली. सॉरी, मला नाही जमत. म्हणजे मला ती कळालीच नाही ती मेथड अजूनपर्यंत. काहीतरी फॉल्ट आमच्यात असेल अंडरस्टँडिंग मध्ये, बट नाही, मला नाही ते लक्षात येत. कारण मग असं वाटतं नाही तर की पोकळ राहू आपण कुठंतरी. परीक्षा पास होणं खूप, मग ते लक बाय चान्स आहे, तुक्का लागला तर लागला. आयुष्यामध्ये तुक्का एकदा चालतो, 2दा 3दा नाही चालत, दुसऱ्यांदा फेल होणं फिक्स्ड आहे. युपीएससी लाईफ मधला एक छोटासा पार्ट आहे, एवढं लक्षात घ्या. आणि आज झाल्यावर म्हणून डायलॉग नाही देते, हे माझं आजचं सुद्धा म्हणणं हेच आहे की लाईफ स्किल्स आर मोर इम्पॉर्टंट. थँक्यू सो मच. आता तुमचे काय डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. येस, तुझं नाव सांगशील? तू मेन्सच्या म्हणतोय, इंटरव्ह्यूच्या म्हणतोय, सॉरी प्रिलिम्सच्या म्हणतोय? मी जसं मगाशी म्हटलं की इट ऑल डिपेंड्स ऑन यू. तुझं टाइम टेबल सॅक्रोसॅन्ट आहे. टेस्ट सिरीज वाल्यांचं टाइम टेबल सॅक्रोसॅन्ट नाही. टेस्ट सिरीज वाले तुझ्यासाठी नाही पेपर काढत आहेत, ते सगळ्यांसाठी पेपर काढतात. हा, तुझा एक टाइम टेबल पाहिजे की असं नाही की परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत माझा अभ्यास चालणार आहे सर, नाही असं नाही. ते आपलं एक टाइम टेबल पाहिजे की सर 1-1.5 महिना आधी मी पेपर सोडवायला सुरुवात केली पाहिजे. कुणी असं म्हणू शकतं की सर 6 महिने आधीपासून मी आठवड्याला 2 पेपर सॉल्व्ह करतो, वीकेंडला पेपर सॉल्व्ह करतो. दॅट इज युअर ओन स्ट्रॅटर्जी, ती तुझी स्वतःची स्ट्रॅटर्जी. त्याच्यात दुसरे, मग त्याच्यामध्ये कमी अभ्यासाबरोबर पण मी स्वतः काय केलेलं सांगतो. मी ज्यावेळेस ऑप्शनल मला ठरवायचं, माझे 2 ऑप्शनल होते. मी काय केलं, ऑप्शनल ठरवताना सिलेबस पूर्ण वाचला, कुठला सिलेबस मला मजा वाटतीये एवढा क्रायटेरिया होता. मजा, सिलेबस माहिती थोडी होता. मी थोडी MA सायकोलॉजी केलेली, मी इंजिनियर आहे, किंवा मी कुठे MA हिस्ट्री केले किंवा पॉल सायन्स केले. लुक्स गुड, चांगला वाटतो, छान वाटतो, हे एक फील. त्याच्यानंतर मागच्या 10 वर्षांचे मेन्सचे आन्सर पेपर उघडून बघितले की कशा टाईपचे प्रश्न आहेत. हा, ह्या प्रश्नांवरनं फील येतोय की हा, ह्या टाईपचं उत्तर किंवा रिसर्च करायला मला आवडेल. असं करून मग मी तो ऑप्शनल चूज केला होता, आणि मग त्याच्या मागं
पुस्तकं कुठलीत हे चेक करून मी ऑप्शनल चूज केला होता. पण हे झालं ऑप्शनल चूज करण्याच्या वेळेस. टेस्ट सिरीज तुझ्या स्वतःचा अंदाज आहे. तुला जास्तीत जास्त तू जर फक्त एक्झाम सिस्टमची सवय लागावी त्या मिनिटाला की 9 ते 10 पेपर आहे, सॉरी 9 ते 11 पेपर आहे, तर 9 ते 11ची प्रॅक्टिस करण्यासाठी तुला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचं असेल कमी अभ्यासासहित, तर तुझी स्ट्रॅटर्जी येते. त्याला सब घोडे 12% असा काही गायडन्स नाही की नाही तू करूच नको, करच. तुझी काय प्रायोरिटी आहे, तुझं काय प्लॅनिंग आहे, त्याच्यावर हे ठरणार आहे. की तुला फक्त अनुभव घ्यायचा आहे 9 ते 11 बसण्याचा, तर नक्की घे, इट विल सर्व दॅट पर्पज. पण तुला जर ऍक्च्युली कंटेंट त्याच्यामध्ये लिहायचं तर कंटेंटसाठी तर अभ्यास होणं गरजेचं आहे ना. मग अभ्यास कधीपर्यंत पूर्ण करायचा हे पण तुझं कॅल्क्युलेशन. मग बिना अभ्यासाचं घेऊन तू उत्तर कसं लिहिणार आहेस? उत्तर लिहूच नाही शकणार तर मग एक्झाम टेस्ट सिरीज घेऊन काय करणार? मी जसं परत युपीएससी तुम्हाला विचारत नाही तुम्ही कोणकोणत्या टेस्ट सिरीज लावल्या होत्या आणि कुठल्या टेस्ट सिरीज मध्ये किती मार्क पडले, याचं काही महत्व नसतं. तुमचे स्किल्स किती तयार झालेले आहेत हे मग ते तुझं कॅल्क्युलेशन आहे, तुझं प्लॅनिंग येते. त्याच्यात असं डायरेक्ट थंब रूल आन्सर मी देणं अवघड आहे. पण जर कंटेंटसाठी करत असशील तर अभ्यास कम्प्लीट करून ऍटलीस्ट फर्स्ट रिडिंग कम्प्लीट करून मगच लिही. अदरवाईज तुझं ड्राफ्टिंग स्किल सुधारण्यासाठी रोज अर्धा पाऊण तास, मी शेवटचे 3 ते 4 महिने रोज रात्री 1 तासभर लिहायचो, काही पण लिहायचो. एक दिवशी मूवी बघून आलो तर त्या मूवीवरच एक आर्टिकल लिहून काढलं कम्प्लिटली. बर्फी नावाचा मूवी आला, मला इतका तो मूवी आवडला, काय काय गोष्टी डिस्टर्ब झालो, मी आलो 15 मिनिटं ते नोट्स लिहिल्या आणि मग 1-1.5 तास बसून ते आर्टिकलच लिहून काढलं कम्प्लीट त्याच्यावर. की मला जे वाटतं ते मी किती पॉवरफुल किंवा किती सक्षमपणे लिहू शकतो, त्याच्यासाठी मी ते लिहिलं. तुमची मर्जी आहे, तुम्ही कुठल्या गोष्टीने ते डेव्हलप करू इच्छिता. येस येस सर, माझं सर क्वेश्चन हा आहे की तुम्ही जसं मगाशी म्हटलं ॲबिलिटी टू एक्सप्रेस, तर एक्सप्रेसच करता येत नाही. जेव्हा आपण काही गोष्टी वाचल्या असतात तर त्या प्रॉपर शब्दामध्ये एक्सप्रेस होत आहेत किंवा बोलतो कोणासोबत, तर त्यावेळेस जे मला येतो ऍक्च्युअली काय ती सांगता येत नाही. आन्सर रायटिंग मध्ये सुद्धा 15-20 मिनिट्स लागतात, तर ते स्टार्टिंगच कुठून करायचं तुझा प्रॉब्लेम थोडा लक्षात येतोय मला. इट हॅपन्स. त्यासाठी प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे, लिहिण्याची, एक्सप्रेस करण्याची. मग एक्सप्रेस करताना लिहिण्याची म्हणजे कसं की तुम्ही बघा की तुम्हाला काय एक्सप्रेस करायचं. आता लेट्स कन्सिडर, टेक इट अ प्रॅक्टिकल लाईफ एक्झाम्पल. तू म्हटलंस की एक आहे की 2-3 स्टेज असतात. तुम्ही कुठलाही प्रश्न वाचला की पुढच्या 2 ते 3 मिनिटात तुम्ही तुमच्या डोक्यात त्याची एक मुद्देसूद पद्धतीने एक रचना मांडत असता की पहिल्यांदा हे एक्सप्लेन करेल, मग हे, आणि शेवटी कन्क्लुजन हे. अशा पद्धतीने हे डोक्यात करता, जे तुम्ही 3 मिनिटात, 2 मिनिटात, 1 मिनिटामध्ये साईडला रफ मध्ये तुम्ही लिहिता, आणि मग पुढचे 10 मिनिटं तुम्ही ते आन्सर लिहिता. तर तू कुठे अडकतोय ह्या स्टेजमध्ये हे बघ. जर तू ते 2 मिनिटांमध्ये तुझे पॉइंट्स डोक्यात येत असतील, 100% कधीच नाही येत, आदर्श उत्तर कधी बनत नाही. ते चॅट जीपीटी मध्ये बनत असेल, त्याला क्वांटम कम्प्युटिंग वगैरे वगैरे सगळ्या कम्प्युटिंग पॉवर्स दिलेल्या आहेत, आपल्याला नाही. आणि आपली कॉम्पिटिशन चॅट जीपीटीशी नाहीये, सो त्या उत्तराशी डायरेक्ट कम्पेअर करून डिमोरलाइज होण्याची गरज नसते. मात्र तू जर 2 मिनिटात, 1 मिनिटात तू ते पॉइंट्स काढू शकत असतील, तर मग तुला ड्राफ्टिंग स्किलवर काम करणं गरजेचं आहे. जर ते पॉइंट काढायलाच प्रॉब्लेम होत असेल, दॅट मीन्स तुला तुझ्या विचारांना व्यवस्थित क्लासिफाय, व्यवस्थित क्रोनॉलॉजिकली किंवा व्यवस्थित एक मुद्देसूद पद्धतीने आणायला समजा प्रॉब्लेम होत असेल, तर तू त्याच्यावर काय केलं पाहिजे, अजून गोष्टी वाचल्या पाहिजेत. तुम्ही जितकं वाचत जाल तेवढं तुम्ही काय करता, कन्सेप्ट लोन घेता लेखकाकडनं, बऱ्याचदा त्याचा अनालिसिस लोन म्हणून घेता. मग जेव्हा 2 परस्पर विरोधी अनालाइस येतात तेव्हा तुम्ही तुमचं मत करता की अरे हे पण आहे, हे पण आहे, मग हे महत्वाचं आहे. तुम्ही जो विचार करता ना, डिबेट तुमच्या डोक्यांमध्ये 2 कन्सेप्ट मध्ये, तो डिबेट तुमचे स्वतःचं उत्तर बनवतानाचा बॅकग्राऊंड असतं. सो त्याच्यासाठी मॅक्सिमम वाचन आणि मॅक्सिमम डिस्कशन. ज्यावेळेस तुम्ही आपल्याच बरोबर अभ्यास करणाऱ्या एखाद्या पियरशी, मित्राशी, मैत्रिणीशी ज्यावेळेस तो विषयी बोलता, त्यावेळेस तुम्हाला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह भेटू शकतो. दॅट डझंट मीन की कायम चहाच्या टपरीवरच बसलेला असावं डिस्कशन करत नाही. पॉइंटेड डिस्कशन्स. या आठवड्यात आपण हिस्ट्रीवर डिस्कस करूयात, या आठवड्यात आपण कॉन्स्टिट्यूशनवर डिस्कस करू, या
ह्याच्यामध्ये हे आज एक संध्याकाळी आपण गाजावर डिस्कस करूया. नाही मी हे आर्टिकल वाचलं, मी हे आर्टिकल वाचलं, मी हे, ह्याला म्हणतात क्राऊड सोर्सिंग, की वेगवेगळ्या लोकांनी 10 वेगवेगळे आर्टिकल बघितले, तुम्हाला ते 10 आर्टिकल आपोआप मिळतात. हे आर्टिकल मध्ये हा पॉईंट मांडला, हे आर्टिकल खूप सुंदर आहे, काय म्हणतोस बघू, मी पण वाचतो ते आर्टिकल. सो ग्रुप स्टडी तुमच्या स्वतःच्या मर्जीने हवा. ग्रुप स्टडीतनं डायरेक्ट काय ग्रुप अभ्यास नाही होत. नाही तर असं होतं, मी आता चहा पिलो होतो, तो पण चाललाय, मीही चाललो त्याच्याबरोबर चहाला, असा पण ग्रुप स्टडी होतो. सो सेल्फ स्टडी आणि ग्रुप स्टडी ह्याचा बॅलन्स ठेवायचा असतो. सेल्फ स्टडी डीप साठी असतो, ग्रुप स्टडी रिलेटिव्ह कम्पॅरिझन साठी असतो. सो ते करणं कुठंतरी करून बघ, प्रयत्न करून बघ, की त्याच्यावरनं लक्षात येईल. रिअल लाईफ मध्ये तर खूप उदाहरणं मिळतील तुला. एक्सप्रेस करायचं असेल, बोल, मित्राशी बोल, मैत्रिणीशी बोल, की मला हे असं बोलायचंय, काही पण बोल. कधी बोलायचा प्रयत्न केला, काही फीडबॅक आला तर तो फीडबॅक पॉझिटिव्हली घे, परत चालू कर. ठीक आहे, प्रयत्न करत राहायचं. एक्सप्रेशन, मला लक्षात आलं तुझं की असं निघत नाहीये, मग भीतीमुळे निघत नाहीये का? सो इनहेबिशन्स, की मी जे उत्तर मांडतोय ते लोक अप्रिशिएट करतील की नाही, तिचं तर सोडून दे रे, ती नंतर करेल की नाही. की बऱ्याचदा ही भीती मानत असते की मी एक्सप्रेसच नाही करत का, लोक काय म्हणते, कोणी हसलं तर. आपल्याला सोशल अप्रुव्हलची गरज असते. सिमिलरली एक्झामिनरच्या अप्रुव्हलची गरज. तू तुझं मांड ना. तुला तुझं मांडताना तू विचार कर, मी माझं जे मांडतो आहे, मत, भावना, काही पण व्यक्त करतोय, हे सगळीकडे लागू होतं. मग ती प्रेमाची असेल, आई वडिलांच्या विषयी प्रेमाची असेल, गर्लफ्रेंड विषयी प्रेमाची असेल, किंवा आन्सर रायटिंग मधला काहीतरी असेल, किंवा डिबेट मध्ये मांडणारा मुद्दा असेल. इफ यू हॅव सम लॉजिक बिहाइंड इट, जर तू तुझ्या उत्तराला डिफेंड करू शकलास विथ प्रॉपर प्रूफ, स्टॅटिस्टिकल लॉजिक, तर युअर आन्सर स्टँड्स. वादावादीत असं नाही की सर असं कसं काय म्हणू शकता, आपल्या संस्कृतीत लिहिलेलं उत्तरात ते लिहिणार आहेस का? आपल्या संस्कृतीमध्ये कुठल्या पुस्तकात ते लिहिलेलं आहे, त्याच्यावर आधारित जर तुझी आर्ग्युमेंट असेल तर एक वेळ समोरचं ऐकेल सुद्धा. मला फक्त तू आवडतेस का, तू कोण आहेस, तिला का आवडशील तू, हे सगळा विचार करून तू तुझं प्रपोजल नीट मांडलंस तर तिकडे विचार होईल ना त्या प्रपोजलचा काहीतरी. नुसतंच तू समजून घे तेवढंच काम समोरच्याला कशाला द्यायचंय. तू तुझं लॉजिक, तुझं प्रपोजल चांगल्या पद्धतीने मांड. दॅट इज अ ड्राफ्टिंग स्किल, एक्सप्रेशन. पण पहिलं तुझ्या डोक्यात क्लिअर कर की तुला काय सांगायचंय नक्की. सो तो गोंधळ कमी होण्यासाठी डेलिब्रेशन, डिस्कशन, मल्टिपल सोर्सेस क्रॉस चेक करणं गरजेचं असतं, ते करणं गरजेचं आहे. येस येस नाव काय काय म्हटलंस परत. प्रत्येकाचा रस्ता वेगळा आहे, प्रत्येकाची मेंटल स्थिती, सायकोलॉजिकल. हे बघा, मला कुठल्या गोष्टी आवडतात ते माझ्या लायकिंगवर आहे, म्हणजे माझ्या स्वभावावर आहे. मला कुठल्या गोष्टी आवडतात ते मी कसं माझं अपब्रिंगिंग झालं आणि मी कशा पद्धतीने माझी पर्सनॅलिटी घडवली गेली, त्याच्यावर मला काय गोष्टी आवडतात ह्या गोष्टी ठरतात. त्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. मला विचारायला गेला असता, मी माझ्याबद्दल फक्त सांगू शकतो. मला युपीएससीचा अभ्यास सुरू करताना माझी इंजिनिअरिंग संपली होती, तर मला ऑब्व्हियसली काय असतं की घरातले आपल्याला यशस्वी विद्यार्थ्यांशी भेटवतात. जसं आज मी तुम्हाला ज्ञान द्यायला आलेलो, तसं मी अजून झालेल्यांना भेटलो होतो. तर मला आमच्या काकांनी ओळख करून दिली की हे XYZ ऑफिसर, हे यावर्षी पार झालेले, ह्यांनी 2 वर्ष झाली एक सुद्धा सिनेमा नाही बघितलं, एक पण गाणं नाही बघितलं. म्हटलं माझं अवघड आहे, मला दर आठवड्याला मूवी बघायची सवय. दर आठवड्याला मला सिनेमा प्रचंड, मी मूवी बघ होतो, रादर अजून पण आहे. अजून पण मला सिनेमा बघायला आवडतं, मला गाणे ऐकायला आवडतात. मी ध्यानच गाणे लावून करायचो, की शांतपणे शवासन माझ्या सगळ्यात आवडीचं आसन होतं, अजून पण आहे. शवासनात शांतपणे बसायचं, ते मी आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये सुदर्शन क्रिया वगैरे मध्ये शिकलेलो, पण ते मी माझ्या अँगलनी इंटरप्रिट केलं जायचं की एक एक अंग तुमचं लूज सोडायचं, ते जे सुदर्शन क्रियेत किंवा फील करणं म्हणतात, श्वासावर लक्ष केंद्रित. पण कानांवर छान रोमॅन्टिक गाणे चाललेले आहेत किंवा जोशीले गाणे काहीतरी चालले जे आपल्याला आवडतं. त्यावेळेस रेडिओ मिरची वगैरे लागायचं, छान रेडिओ लावायचं, शांत पडून राहायचं. 2 ते 3 गाणी ऐकली की मला रिफ्रेशिंग वाटायचं, छान वाटायचं. लक्ष मूवीचं गाणं माझं सगळ्यात फेवरेट गाणं होतं.
तर ते गाणं मी इंटरव्ह्यूच्या वेळेस मी म्हटलं ना, कानात हेडफोन लावून गाणं ऐकत बसतो, ते गाणं ऐकत होतो. प्रत्येकाची मेथड वेगळी आहे रिफ्रेश होण्याची. तुम्हाला जे आवडतं ते तुमचं टाइम टेबल तुम्ही फिक्स केलं पाहिजे. मी सियाकला होतो, सियाकला असताना मी, सुशील पण आलेलं आहे, सुशील आणि मी एकत्रच होतो सियाकला. तो 527, मी 529 रूम नंबरवर होतो, आणि तिथे समोरच इरॉस थिएटर होतं त्यावेळेस. मी दर आठवड्याला सॅटर्डेला किंवा फ्रायडे नाईटला इरॉसला जाणार म्हणजे जाणारच. मग बाल्कनी तिकीट काढून स्टॉल तिकीट काढून बाल्कनीत बसणं ते सगळे धंदे करायचो, पण मी बघायचोच मूवी. मला आवडायचा तो. मन मारून काय करणार आहेस. पण हा, ते ठरलेलं आहे की 1 तासभर जो टाइमपास करायचा, संध्याकाळी 1 तासभर पळायला जायचं किंवा फिरायला जायचं, काहीतरी करायचं. पण मग त्या वेळेत काय करायचं ती तुझी मर्जी. मी संध्याकाळी 1 तासभर पळायला जायचो, गाणे हेडफोन लावून गाणे ऐकत ऐकत मला छान वाटायचं. सो मी ते गोष्ट करायचो. मला जेवायला आवडायचं. जे मी जेवण फक्त एक काहीतरी भरायचं म्हणून नाही भरत, की पेट्रोल टाकायचंय म्हणून. मी चूजी आहे त्या बाबतीत. मला आवडतं जेवण, सवीने खायला आवडतं. आज हे खाऊन बघितलं, उद्या ते खाऊन बघितलं. तर त्यावेळेस शरीर असं होतं की काही खाल्लं तरी पचवायचं. अजूनही काय म्हातारा झालेलं नाही मी, बट त्यावेळेस अजून जास्त फॅक्टरी अजून जास्त जबरदस्त काम करायची. मला खायला आवडायचं. छान जेवलं की मन एकदम प्रसन्न व्हायचं, मस्त वाटायचं. तुमचा चॉईस आहे, तुम्ही कशातनं आनंद घेताय. मला गप्पा मारायला आवडायच्या सोशल विषयांवर, वेगवेगळ्या टॉपिक्सवर. तर मग मी दुसऱ्या पण एका क्लासमध्ये सेशन करत होतो. मग मी होतो त्यावेळेस, मग चिन्मय पंडित माझा बॅचमेट पण आहे, आम्ही एकत्र अभ्यास केलेला. मी चिन्मय आणि बाकी आम्ही मित्र असू, कधी गप्पा मारत बसलो ह्या विषयावर पर्टिक्युलर. सो असं नाही की हीच एक पर्टिक्युलर गोष्ट आहे. तुमच्या लायकिंगच्या 4-5-6 गोष्टी असतील तर यू कॅन चूज इट ऍज पर अवेलेबिलिटी. आता मला डिस्कशन करायचा मूड आला, पण समोर कोणी नाहीच आहे, मग मी काय करू, काय करायचं. गेला माझा वेळ वाया. दुसरं काहीतरी कर. यू कॅन टेक एनिथिंग, बट यू नीड टू अंडरस्टँड दॅट ॲज अ ह्युमन बिईंग तुम्ही किती वेळ कॉन्सन्ट्रेट करू शकता. माझं पर्सनल मत आहे, दिवसाला 8 तास डीप स्टडी इज वे मोर दॅन सफिशियंट. 12 तास वगैरे मी प्रयत्न करून झाला होता. मी एक दिवस 14 तास गाडी चालवली, माझी धूर निघाला माझा लिटरली, नाही जमत. दुसऱ्या दिवशीचं टाइम टेबल डिस्टर्ब झालं माझं. कारण मग फटीग येतो, फटीग. जर तुम्ही कुठल्याही गोष्टीला जर थोडंसं रिलॅक्सेशन, असं नाही की मी आठवड्यावर अभ्यास करणार मग एक दिवस जाऊन फुल एन्जॉय करणार, असं नाही होत. तू 2 टाइम न खाता डायरेक्ट एकाच वेळेस 2 टाइमचं खाऊ शकतो का, नाही खाऊ शकत आपण. त्या मिनिटाला तेवढं खाणं गरजेचं आहे. सिमिलरली 2 ते 3 तासानंतर 5-10 मिनिटं उठणं हे गरजेचं आहे. उठणं या किंवा थोडा वेळ डोकं बाहेर काढणं हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. आता कुणी 5 तास डायरेक्ट करू शकत असेल, वेल अँड गुड, आय एम नॉट अगेन्स्ट इट. बट चंक बनवायचे अभ्यासाचे. त्या चंक मध्ये 10 मिनिटं 15 मिनिटं, जसं म्हटलं शवासन, मी झोपायचो. दुपारी जेवलं की झोपायचो. पुण्याची सवय ती माझी. जेवलं 2 तास नाही, बट कमीत कमी एक अर्धा-पाऊण तास झोप काढायचो. छान झोप लागायची. मग सांगायचो पण की भाई अर्ध्या तासाने उठव बर का मला, नाही तर लागली की मग ते 2 तासांनीच उठणार वगैरे. ते तुमचा चॉईस की तुम्हाला कशा पद्धतीने करायचं. बट काहीतरी एक अशी ऍक्टिव्हिटी ठेवा ज्याने थोडासा घाम निघेल. व्यायाम करायचा, चालणं असेल मग ते ब्रिस्क वॉकिंग, जिम, रनिंग, काही पण तुम्ही करू शकता. एनिथिंग ज्याने तुमचा घाम निघतो. त्यांनी काय होतं ना, तुमच्या बॉडी कंटिन्यू ऍक्टिव्ह राहते. कारण हे बघा, तुम्ही एक्झाम ज्यावेळेस देता, ही युपीएससी एक पूर्ण वर्षभराची प्रोसिजर आहे. एक पूर्ण वर्षभर तुम्हाला लढायचं आहे, खेळ चालणार आहे. मेन्स आमच्या वेळेस 9-10 दिवस चालायचे, कारण ऑप्शनल्स हे व्हायचे. पण आता एक आठवडाभर तरी आहे मेन्स मिनिमम. त्याच्या आधी आता पुण्यात पण आलंय का सेंटर मेन्सचं? नाही, मुंबईच आहे ना अजून. पण प्रिलिमला आलंय का फक्त? प्रिलिमला पुणे आलंय वाटतं. तर मुंबईला आपण मेन्स द्यायला जाणार. मुंबई काय आपलं घर नाही. मुंबईला आपण कुठंतरी कोणाशी तरी बोलून कुठेतरी रूम घेणार. बहुतांशी मुलं आमदार निवास, हे ते पीजी वगैरेला राहतात. मग एक 10 दिवस आधी जाऊन राहतात. त्या 10 दिवसात आपल्या घरचे तर लोक तिथे जेवण खाऊ घालायला आपल्याला नाही आहेत. आपण मेसचं जेवणार. मेसचे जेवण आपल्यासाठी काय खास घरचं जेवण बनवून ते देत नाहीत. ते सोडा टाकणार त्याच्यामध्ये, ते मसाले टाकणार त्याच्यामध्ये. आपल्याला जर टेन्शन आलं की शरीर आपोआप थोडंसं काय काही सिग्नल द्यायला लागतं. डोळे दुखायला लागतात, झोप व्यवस्थित झालेली नसेल, थकवा येतो डोळ्यांना,
किंवा मग डोकं नीट काम करत नाही, डोकं दुखतं, टेन्शन आले की पोटात गडबड होते, कोणाला डिसेंट्री लागते, कोणाला एकदम असं हात कापायला वगैरे लागतात, हे नॉर्मल आहे. मुंबईत गेल्यावर आपल्याला ते बाहेरचं खाणं आहेच, टेन्शन आहेच, ते वातावरण गरम, तिथं घाम येत असतो, एसी असतो नसतो, तो वेगळी गोष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला जाऊन पेपर लिहायचे. त्याच्यासाठी तुमचं शरीर फिट असणं गरजेचं आहे. तुम्ही गेले 10 दिवस आधी मुंबईला आणि गेल्यावर झालं पोट खराब आणि तुम्ही पॅनिक झालात, काय उपयोग आहे त्या अभ्यासाचा? नेक्स्ट इयर, यावर्षी खूप टेन्शन आले, अरे जात नाही, मला आता मी देऊच शकत नाही, हारलो मी. शरीरला तेवढं फिट करणं की जे शेवटपर्यंत लढण्यात साथ देईल, त्याच्यासाठी एकदम 14 तास अभ्यास करत वगैरे नेला तर तुम्ही जर फिटनेसवर काहीच ध्यान नाही दिला तर त्या एक्झॅक्टली त्या 10 दिवसात जो तुमचा फिटनेस अपेक्षित आहे तो कसा राहणार आहे? अचानक तर नाही येणार ना. सो त्याच्यामुळे सिमिलरली 2 पेपरच्या मधला टाइम आहे, 9 ते 12 झाला, 2 ते 5 आहे, तर 2 तासात मध्ये काय करणार? नाही पेपर वाचू दे, नाही मला अजून पुस्तकं वाचू दे. असं होतं की शेवटच्या मिनिटापर्यंत मुलं असतात ना काय की क्वेश्चन हे सॉरी आपलं एक्झाम हॉलमध्ये गेलं, जाता जाता पण वाचत असतो तो जाता जाता वाचतो, मग परत बाहेरून हे पुस्तक ठेवतो, पण देताना परत त्याला एक मुद्दा, अरे आठवत नाही, परत जाणार बाहेर एक्झाम पेपर वाटण्याच्या जस्ट आधी जाऊन पुस्तक काढून हा आता वाचला. असं होतं, हे नॅचरल आहे. बट तुम्ही तुमच्या मनाला सांगणं गरजेचं आहे की इतक्या दिवसांचा जो अभ्यास केला तो त्या 2 मिनिटं कुठला तरी पॉइंट बघण्यासाठी जाऊन तर काय काय होणार आहे? थांबवायचं स्वतःला. मनाची प्रत्येक गोष्ट ऐकण्याची गरज नसते. बी लॉजिकल. वर्षभराचा अभ्यास ते 2 मिनिटाचा कुठला तरी एक पानाचा पॉइंट बनून काय होणार? असं पण नाही तो क्वेश्चन आलाय तुम्हाला कुठून तरी कळाले, तुम्ही रिव्हिजन मध्ये तुम्हाला एखादा मुद्दा आठवला नाही म्हणून तुम्ही परत जाताय, ह्यानी काय होतं? पॅनिक सेटिंग होतं. एक्झामच्या आधी माइंड शांत करायची कुठली तरी तुमची प्रक्रिया ठेवा, की तो एक्झाम मोड म्हणतात त्याला, की आता अभ्यास झाला ना, शांतपणे मी काय करायचं मी माझं सांगतो. मी वेगवेगळं विपश्यना किंवा सुदर्शन क्रिया वगैरे हे सगळं केलेलं असल्यामुळं ते मला एक्सपोजर वेगवेगळ्या ठिकाणी मिळालं. त्याच्यात मी माझं एक आपलं स्वतःचं लॉजिक शोधून काढलेले, काही नाही, मी आपलं शांत बसायचं, 3 ते 4 मिनिटं आधी डोळे बंद करायचे आणि आजूबाजूला जो आवाज चालला ना तो आवाज ऐकायचा. कुणी पळत असतं, कुणी पेन ठीक करत असतं, कुणी आपली कंपास उघडत असतं, कुणी फडकं मारत असतं, काहीतरी चालू असतं. बाहेर मुलं खेळत असतात. सकाळी जनरली त्या प्रायमरी स्कूलमध्ये आपला नंबर येतो. एक तर ते बेंच पण प्रायमरी स्कूलचे एवढेसे छोटे असतात, माझी हाईट एवढी, त्या बेंचमध्ये घुसत नाही आपण. हे सुद्धा परम्युटेशन कॉम्बिनेशन असतात. तुम्ही आन्सर पेपर लिहायला जाताय आणि वरनं फॅन चाललाय, त्या फॅनच्या वरती लाईट आहे, तर तुमच्या पेपरवर आहे ना तो लाईट असा कट होत राहतो सारखा, काही पण होत असतं. सो शांत बसलेले आहात, तुम्ही ऐकताय, तुम्ही पूर्णपणे न्यूट्रल आहात. विचार आले येऊ द्या, गेले जाऊ द्या. 5 मिनिटं शांत, की माइंडला सांगायचं की वो मी 1 वर्ष झाले मागचा अभ्यास करतोय, माझ्याच्याने प्रामाणिकपणे जितका वेळ झाला मी अभ्यास केला, मला जेवढं करता येत होतं मी केलेलं आहे, आणि आता पुढचे 3 तास जे समोर येईल ते शांतपणे मी लिहायचा प्रयत्न करणार आहे. नाही आलं ती पुढची गोष्ट आहे. 3 तास मला डोकं फक्त शांत ठेवायचं. माझा एवढा कॉन्फिडन्स आहे स्वतःवर की जर डोकं शांत ठेवलं तर मेमरी ठीकठाक आहे, गोष्टी येणार त्या मेमरीच्या कप्प्यातनं, तर खेचून काढेल मी कुठून जे काढायचंय ते. फक्त शांत डोकं पाहिजे. होईल ते होईल, बघता येईल. मॅच झाल्यावर बघू की मॅच कशी गेली. आता एक 1 बाय 1 एक बॉल खेळूयात. 3 मिनिटं शांत बसा, काही जास्त हालचाल करायचं नाही, आणि मग डोळे उघडले शांतपणे, थोडं गरम असं करून डोळे उघडले, पेन उघडायचा, पेपर तो पण समोर आलेला असतो, वाचायचं आणि सुरू करायचं. 3 तासानंतर आपण बघूयात काय होतं. विचार येतात येऊ दे, नंतर पुढच्या पुढं. आणि मग मध्ये 2 तास गॅप आहे ना, काय इतका रट्टा मारायची गरज नाही. शांतपणे खा, थोडस फ्रुट्स वगैरे खा. डोळे, आई माझ्या बरोबर आली होती, कापसाचे बोळे घे, थंडपणे लावा डोळे, झोपून घ्या. झोप येत नाही, टेन्शन आलेलं असतं, झोप नाही येत, पण पडून राहतं, डोळ्यांना तेवढाच आराम मिळतो, माइंड त्यातल्या त्यात माइंड थोडस शांत होतं. सो तुमची प्रत्येकाची मेथड वेगळी, आणि एका वेळेस एकाच गोष्टीचा स्ट्रेस घेता येतो. शक्यतो जर अवॉइड करू शकत असेल तर अवॉइड करा बाकीचे स्ट्रेस. म्हणजे रिलेशनशिप आणि रिलेशनशिपचा प्रेशर आणि अभ्यासाचं प्रेशर पॅरलल तुम्ही हँडल करायला असेल केपेबल तर करू शकता,
बट अदरवाईज दोन्ही ऍट अ टाइम हँडल करणं अवघड असतं थोडंसं. तर तो तुमचा चॉईस आहे. आय एम नॉट सेइंग चूक आहे किंवा बरोबर, आय एम नॉट कमेंटिंग ऑन दॅट, बट इट्स टफ. सिमिलरली काही काही मुलांच्या घरी आर्थिक परिस्थिती थोडीशी प्रॉब्लेम असू शकते, ते थोडंसं टफ असतं. मग पण ती परिस्थिती पण तशी असते, त्याच्यातनं ते उभारतात, करता येतं. त्याच्यामुळे प्रत्येकाची मेथड वेगळी असते. आपण लक्षात ठेवायचं आपण हे कशासाठी करतोय, बट ऍट द एंड ऑफ द डे इट्स जस्ट अन एक्झाम. ते आयुष्य नाही. एक परीक्षा तुमच्या आयुष्याचा निर्णय नाही देऊ शकत. तुम्ही चूक आहे, बरोबर आहे, चांगले आहेत, वाईट आहे, यशस्वी अयशस्वी, हे लक्षात ठेवायचं. हे फंडामेंटल गाईडलाईन आहे ती त्या परीक्षेची. याचा अर्थ असा पण नाही की नाही अभ्यास झाला दिला सोडून काय फरक पडतो, युपीएससी काय एवढी भारी लागून गेली का, कशाला केला अभ्यास. जा आणि लिही. डोंट टेक इट टू द अदर एक्स्ट्रीम. पॅनिक होणार आहे, नॅचरल येते, हे पण डोक्याला सांगा. इट्स नॅचरल. बट एनिथिंग विच विल मेक यू फ्रेश, विच विल कीप यू ऍक्टिव्ह, अशी कुठली तरी एक ऍक्टिव्हिटी स्वतःची शोधून ठेव जी स्वतःला आवडते, अँड दॅट शुड डू. असं माइंड म्हणजे सायकोलॉजी, फिलॉसॉफिकल, मेंटल असलं खूप नसतं. आपण अति भाव देतो डोक्याला, ठीक आहे, एवढं नसतं आतमध्ये जायचं वगैरे. ते मोकळं डोकं ठेवलं ना की खूप विचार येतात. त्याला कामात ठेवायचं सतत काहीतरी. हा माझ्या आयुष्याचा पट्टा आहे, टप्पा आहे, ह्याच्यामध्ये हे 3 वर्ष मी ह्या एक्झामसाठी दिलेले आहेत, आता फक्त ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन, बाकी होत राहील. बाकी मध्ये जाऊन थोडासा मूवी बघून येऊयात, एखादा छान गाणं बिणं ऐकूयात, छान कुठंतरी जेवण करून येऊयात, गप्पा टप्पा मारूयात, मस्त राऊंड मारूयात, कुठंतरी पळून येऊयात, शांतपणे झोप काढूयात. 8 तासाची झोप कॉम्प्रोमाइज करायची नाही. हे मला थोडं मोठं झाल्यावर लक्षात आलं की झोप सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. कोणी जर तुम्हाला म्हटलं की 4 तास झोप घ्या, फक्त 3 तास झोप घ्या, झोपच नाही आली पाहिजे, नमस्ते. मला 7 तास मिनिमम, मी तर 8 तास रेकमेंड करतो, बट मिनिमम 7 तास झोप डेली घ्याच. डोंट कॉम्प्रोमाइज ऑन दॅट. डोंट एव्हर कॉम्प्रोमाइज ऑन दॅट. मेमरी पण नीट राहते. कमी झोपेने कमी होते, लॉजिकल थिंकिंग कमी होऊन जातं. सो त्या अँगलनी तरी कमीत कमी झोप घेत चला. झोपेवर कॉम्प्रोमाइज करू नका, हेल्थवर कॉम्प्रोमाइज करू नका. बाकी गोष्टी आपोआप होतात. प्रामाणिकपणे काम करत राहिलं लक्षात येतं. त्याच्यात काय रॉकेट सायन्स नाही युपीएससी. ठीक आहे, नेक्स्ट. माझं नाव प्रसाद वाळूंके. माझे 3 प्रश्न होते की आता ज्यावेळेस सिलेबस बघतो आपण ऑप्शनचा प्लस, मी बसलं चालेल ऑप्शनचा प्लस जे असतं जो सिलेबस आपण पाहतो. आता माझे एलएम चालू युनिव्हर्सिटीमध्ये, तर तिकडे भरपूर सिमिलर सब्जेक्ट्स आहेत. तर तिथे जसं आपण इलॅबोरेट करून आन्सर घेतो, तर युपीएससीच्या मेन्स मध्ये हेच अपेक्षा असते का इलॅबोरेट करून लिहायचं का टू द एक्सटेंट तेवढंच लिहायचं की त्यांच्या लक्षात आणून द्यायचं की आपल्याला तो कन्सेप्ट कळालेला. दुसरा प्रश्न, हँडरायटिंग मॅटर करते का इव्हॅल्युएशनला. आणि तिसरा प्रश्न की तुम्ही जसं म्हटले मी इंटरव्ह्यू मध्ये बायलिंग्वली गेलो, जी लँग्वेज प्रेफर केली त्याच्या व्यतिरिक्त, तर ते पण इव्हॅल्युएशनला मॅटर करतं. अगेन आय विल से सिंपल थिंग, आपण आपल्यावर लक्ष ठेवूयात. एक्झामिनर काय विचार करतो ह्याच्यात आपण घुसायची गरज नाही. एक्झामिनरला आपल्याला काय दाखवायचंय हेही आपण विचार करण्याची गरज नाही. मग आपण काय विचार करण्याची गरज आहे, उत्तर कसं लिहायचं जे लॉजिकली बरोबर असेल. युनिव्हर्सिटीमध्ये कसं असतं, युनिव्हर्सिटी एक्झाम देताना दुर्दैवाने आपल्याकडं दरवर्षी मिनिमम 50-60%, आताच मला माहिती नाही, आमच्या वेळेस माहिती असेल तर 50-60% तर रिपीटच होतात. पेपर क्वेश्चनच रिपीट होतात. त्याच्यावर तुम्हाला किती कळालाय तो सब्जेक्ट त्याच्यापेक्षा तुम्ही जर मागच्या 10 वर्षांचा रट्टा मारून ठेवलेला असेल जनरली, तर जनरली तुम्ही मार्क काढून नेता. युपीएससी इज नॉट लाईक दॅट. युपीएससी तुम्हाला प्रोसेस करायला लावते. सो तुम्ही एक्झामिनरला काय पटवायचं वगैरे नाही किंवा त्याला काय दाखवायची गरज नाही. तुम्हाला जे बरोबर वाटते ते तुम्ही बोलताय तिथे. बऱ्याचदा ही चूक काय होते माहिती आहे का, इंटरव्ह्यू वाल्यांना काय माझ्याकडनं ऐकायचंय हा अँटिसिपेट करून, किंवा एक्झामिनरला माझ्याकडनं काय अपेक्षित आहे हे अँटिसिपेट करून आपण त्याला जे आवडेल ते लिहितो, ना की ते की जे मला वाटतंय. ही चूक नका करू. तुम्हाला नाही माहित समोरचा कोण आहे त्याला काय पाहिजे. तुम्हाला हे माहिती आहे की तुम्हाला काय बरोबर वाटतंय. समजा फॉर एक्झाम्पल तुला लिगल कुठला तरी मुद्दा, कुठला प्रश्न आला, तर तुला ज्या पद्धतीने तू एक्सप्लेन करशील तो मुद्दा त्या पद्धतीने एक्सप्लेन कर. त्याच्यात फॅक्ट्स पण पाहिजे, अनालिसिस पण पाहिजे. सो एक जनरली मी एक थंब रूल काय फॉलो करायचो की जे तुमचं आन्सर आहे ते पहिल्या पॅराग्राफ मध्ये आन्सर झालं पाहिजे. उरलेले पॅराग्राफ ते एक्सप्लेन करणारे असतात. काय काय लोक काय करतात, पूर्ण असा सस्पेन्स बनवतात शेवटपर्यंत. वही तेच कहना क्या चाहते हो,
तो एक्झामिनरचा विचार करा, त्याला दिवसातून इतके पेपर तपासायचे, तो तुमचा आन्सर मध्ये हो का नाही ते शोधत बसलाय नक्की, की भाई या साईडला जाणार आहे का त्या साईडला जाणार आहे, ताईला नक्की काय म्हणायचंय. ते शेवटच्या पॅराग्राफ मध्ये नका नेऊ, त्याला पहिल्या पॅराग्राफ मध्ये सांगा की येस आय रादर, की माझा हे असं आहे की हे असं असं पाहिजे, हे रिझर्वेशन पाहिजे, ह्या टाईपचं रिझर्वेशन नकोय, कारण फॉलोइंग पॉइंट्स आहेत. आणि मग ते तुम्ही एक्सप्लेन सुरू करता. सो त्याचा माइंडसेट बनला ऑलरेडी, मग तो वाचायला सुरू करतो की ओके किती कन्व्हिन्सिंगली तो किंवा ती लिहितोय, आणि मग ते तसं होते. ते तसं महत्वाचं आहे. हँडरायटिंग अगेन तुझी पर्सनॅलिटी बद्दल नाही ते हँडरायटिंग बोलतं जेव्हा की पर्सनॅलिटी बद्दल, बट त्याला जर वाचताच नाही आलं ते, किंवा त्याला ते वाचताना कष्ट पडले, तर तो कशाला डोकं लावेल. त्याला पेपर तपासायचे, जो छान लिहिलाय बघा, तुम्ही सिंपल बघा, एखादं सुंदर हँडरायटिंग असेल समोर, तर ते वाचण्या अगोदरच तुम्ही म्हणता छान आहे, रिएक्शन चांगलं आहे. दॅट डझंट मीन की मोत्यासारखं अक्षर नसेल तर लिहूच नाही, असं नाही येत. बट त्यातल्या त्यात कमीत कमी आम्ही मजामध्ये वाचेबल, रिडेबल आपण ज्याला म्हणतो, की वाचता आलं पाहिजे असलं काहीतरी अक्षर, की ते वाचताना की त्याला बोलव एकदा काय लिहिलं ते कळू दे. तसं नाही झालं पाहिजे कमीत कमी. मग मराठीत लिहित असताना वरती शीर्षरेखा ज्याला आपण म्हणतो, वर लाईन, ती मारायची का, कारण तो ब्लँक पेपर असतो. नॉर्मली आपण काय करतो, लाईन वर लिहितो ना, तर मी नव्हतो देत शीर्षरेषा, कारण शीर्षरेषा द्यायला वेळ लागतो. मी एसे मध्ये शीर्षरेखा दिल्या होत्या. एसे थोडा टाइम जास्त असतो, तो 10 मिनिटं अजून लागतात की पूर्ण पेपरवर शीर्षरेषा दिल्या, कारण एसे म्हणजे तो दिसायला पण छान हवा. बाकी याच्यात माझा स्पीड इतका नव्हता की मी शीर्षरेषा पण दिली, तर मी तसंच लिहित चालायचो. पण कमीत कमी मी अजून 2-4 लोकांना दाखवलं की वाचता येतंय का, हा वाचता येतंय, मग ठीक आहे चला पुढे. आणि तिसरा तुझा हा काय होता मुद्दा, बायलिंग्वल. बायलिंग्वल मध्ये काय होतं, इंटरव्ह्यू मध्ये आपण जी लँग्वेज प्रेफर केली त्याच्या व्यतिरिक्त गेलं चालतं. ही प्रेफर, तू कुठल्या लँग्वेज मध्ये जाणार आहे. मी आता सपोज इंग्लिश मध्ये जाणार, आपल्याला ते मला शब्द जर आठवले आपल्याला जे एक्सप्लेन करायचं, तर हिंदी आपल्याला त्यांना लागतं, आपण हिंदीला गेलो किंवा थ्रूआउट इंटरव्ह्यू बायलिंग्वली चालू, तर त्याचा इव्हॅल्युएशनवर इफेक्ट होतो. नाउ अगेन that is up to that examiner, but according to my analysis, जर तुझं medium of answer writing is English, you have already started in English, but there are some words where you are facing some problem, so you are not been able to recall an exact word to express that feeling. So titha with permission, sir, with your permission may I switch over to Hindi to explain that part, they will never say no. त्यांना तुझ्याविषयी जाणून घ्यायचं, ते कशाला म्हणते नाही नाही इंग्लिश मध्येच कर. कोण आजी आजोबा असे वागत नाहीत. दे आर देअर टू नो यू, दे आर नॉट मिमिकिंग इंटरव्ह्युअर्स, दे आर इंटरव्ह्युअर्स. मॉक इंटरव्ह्यूज मध्ये बाकी आम्ही अंदाज बांधतो की ते कसे घेतील. इंटरव्ह्यू घेणार डायरेक्ट घेत असतात, त्यांना कोणाला काय दाखवायचं नसतं. सांग ना काय, असे म्हणतात ते. मी काही पण हॉबी लिहून आलो होतो. मी माझी हॉबी लिहिली होती लिव्हिंग, आणि ऍक्च्युली आय मीन दॅट की जर्नी इटसेल्फ इज ब्युटिफुल. तर मला मॉक इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं तू एकटाच जगतोस का, लिव्हिंग हॉबी लिहून आला, आम्ही काय करतो तुम्हाला माहित, तुम्ही मला कशाला विचारता. बट हे तिथं बोलू नाही शकत, तू काही पण लिहितात, आजकाल मुलं काही पण करायला लागलेत वगैरे, असला फीडबॅक आलेला. व्हेअर इन ऍक्च्युअल इंटरव्ह्यू जे एक आजोबा इकडे बसलेले होते, ऍक्च्युअली पांढरे केस होते त्यांचे पूर्ण. सो ही आस्क्ड मी, आय एम इंटरेस्टेड टू नो यू हॅव रिटन लिव्हिंग एज युअर हॉबी, would you care to explain what do you mean by that? मतलब सर if you give me 1 minute I would like to explain कि मैं ऐसे सोचता हूँ कि सिर्फ जीना ही नहीं, मतलब सिर्फ आपका लक्ष्य ही नहीं, उस लक्ष्य की तरफ जाने वाला आपका जो जर्नी है itself should be beautiful. So हर रोज रात को सोते वक्त आपको ऐसा नहीं लगना चाहिए कि मैं उसकी राह देख रहा हूँ. आज का दिन अच्छा गया. अगर आप आज खुश हो तो आप डेली खुश की जो आपकी जो जर्नी रहेगी वही अगर ब्युटिफुल हो, तो लक्ष्य तक आप पहुंच रहे हो नहीं पहुंच रहे हो इससे बहुत ज्यादा फर्क नहीं पड़ता है. त्याने ऐकलं, ही अप्रिशिएटेड. यू नेव्हर नो, यू शुड बी ट्रू टू युअर सेल्फ. हे बघ, एखाद्या गोष्टीबद्दल जर बोलणे खायचे असतील तर ते आपलं मत सांगून बोलणे खायचे. दुसऱ्याचं उसनवारी घेतलेलं सांगून जर बोलणे खाल्ले तर असं वाटतं कमीत कमी स्वतःचं बोललो असतो तरी ठीक आहे, माझ्या चुकीसाठी मी बोलणे खायला तयार आहे. बट आय विल नॉट लिसन टू समवन अँड डू दॅट थिंग अँड देन शिव्या पडल्यानंतर मग विचार करायचा आहे स्वतःच तरी केलं असतं, त्याचा कशाला ऐकलं. सांगता पण येत नाही की त्याचं ऐकून करतोय, अजून डबल पडतील.
सो इन लाईफ हा डायलेमा कायम येणार आहे. आणि त्याच्यामुळं ट्राय टू बी ओरिजिनल. जे तुला वाटतंय ते करू शकतोस. मीडियम ऑफ आन्सर रायटिंग इज इंग्लिश. यू आर एक्सप्रेसिंग मोस्ट ऑफ द टाइम इन इंग्लिश. बट सडनली तुला थोडा वेळ हिंदीमध्ये यावं म्हटलं तर यू कॅन ऑलवेज स्विच ओव्हर. जनरली दे डू नॉट ऑब्जेक्ट. बट इफ यू स्टार्ट गिव्हिंग द होल इंटरव्यू इन हिंदी, they might ask you that why are you switching over to Hindi completely. They might not to also. So एवढं काय हार्ड अँड फास्ट नाहीये. इट्स अप टू. ते ऑर्गॅनिक असतं तिथे, गप्पा मारायला असतात ते तुझ्याशी. त्यांना गप्पांमधनं तुम्हाला जाणून घ्यायचंय. त्यांना तुमची लँग्वेज नाही तपासायची. ती ऑलरेडी मेन्स मध्ये तुमचे जे 2 पेपर आहेत इंग्लिश आणि मराठीचे, त्यातनं तुमची प्रोफिशियन्सी प्रूव्ह झालेली आहे. ते नाही प्रूव्ह करायला बसले तुमची. इट्स अबाउट कनेक्शन. तर तुम्ही छान पद्धतीने बोलताय, मस्तपैकी बोलताय. ते म्हणतात बोलत राहा, कळतंय आम्हाला काय बोलतोयस. ठीक आहे. लास्ट नाव चैतन्य. FOMO will always be there. You mean to say feeling of missing out. तेच आहे ना. आजकाल लिंगो रोज बदलत राहते काय. सो हा डाऊट कायम राहतो की आपलं मटेरियल किती दर्जेदार आहे आणि दिल्लीवाल्यांचं काहीतरी खतरनाक वेगळं मटेरियल आहे. ठीक आहे, काहीही नसतं. सेम आहे, ऑलमोस्ट सेम आहे. तू न्यूजपेपर वाचतोयस, इंडियन एक्सप्रेस तुझ्याकडे तोच येतो जो त्यांच्याकडे. अदरवाईज काय होतं या फोमोतून, आपण मल्टिपल मटेरियल्स चेक करत राहतो. इज इट ओके 10 मिनिट ओव्हरशूट केलं तर, थोडं लेट उशीर झालं होतं तर आपण काय करतो, आपण मल्टिपल मटेरियल. मी सुद्धा तेच केलं होतं. मी दिल्लीवरनं नोट्स मागवल्या होत्या पैसे भरून. त्यावेळेस कुठल्या तरी एका बुक डेपोला फोन करून मागवलेल्या, पण ते एकच मागवलं होतं कारण ते चांगलं वाटलेलं. अदरवाईज मग त्याला एंड नाहीये. आणि आता तर सोशल मीडियात इतक्या नोट्स सर्क्युलेट होत असतात की त्या नोट्सचा इतका सुळसुळाट आहे की नक्की काय वाचायचं. म्हणून म्हटलं ना की मेन रेफरन्स बुक एक पूर्ण वाचायचं. राहिला प्रश्न न्यूजपेपर. आहे बघ, रेफरन्स बुक तर फिक्स्ड आहेत, ते काही दिल्लीचे वेगळे आपले वेगळे असे नाही आहेत. राहिला प्रश्न फक्त करंट अफेअर्सचा. करंट अफेअर्स अँड अनालिसिस. न्यूजपेपर आर द बेस्ट वन्स. इंडियन एक्सप्रेस इफ यू आर फॉलोईंग, चांगली गोष्ट आहे. आणि एखादं जर काहीतरी अल्टिमेटली जबरदस्त अनालिसिस कोणाचं असेल तर ते तुम्ही मित्रांशी गप्पा मारता ना, ते तिकडून येतं आपल्यापर्यंत. ते नाहीतर मग तू शोधत गेला तर आयुष्य संपेल, मटेरियल नाही संपणार आहे तिकडचं. म्हणजे असं ते पुस्तकांच्या दुकानात गेलं ना तिकडं दिल्लीमध्ये, तसा माणूस वेडा होईल लिटरली की इतकं मटेरियल असतं तिथे. ह्यांचं हे पुस्तक, त्यांचं ते पुस्तक, त्याचं ते पुस्तक, ह्याचं हे पुस्तक, ह्याच्यातनं 10 बीट, त्याच्यातनं 13 बीट, ह्याच्यातनं 11 बीट. काय काय करणार आहेस? इट्स इम्पॉसिबल. सो गुड रेफरन्स बुक. अजून एखादं बुक पाहिजे असेल एक्स्ट्रा तर ते. आणि करंट अफेअर्ससाठी न्यूजपेपर. आणि अनालिसिससाठी मित्रांशी डिस्कस करत राहायचं. जे बेसिक मासिक वगैरे असतात त्यातलं एखादं ऍज अँड व्हेन ग्रुप डिस्कशन मध्ये तर ते बघून घ्यायचं. अति वेळ त्याच्यावर खूप वेळ अनालिसिस करण्यात किंवा मटेरियल शोधण्यात नाही घालवायचं. त्याच्यातनं खूप काही हातात येत नाही, हा माझा अनुभव. येस. ही काय असते? अरे म्हणजे काय? म्हणजे मला अजून इच्छाशक्ती. इच्छाशक्ती वेगळी नसते. तुम्ही जो विचार, माझं जे अंडरस्टँडिंग, इच्छाशक्ती किंवा विल पॉवर इज नॉट समथिंग डिफरंट. विल पॉवर, गट फिलिंग, इंट्युशन, ह्या अशा वेगवेगळ्या फिलिंग नाही आहेत. इट ऑल कम्स फ्रॉम हिअर ओनली. हे सगळं इथूनच येतं. इथून काही येत नाही, इथून तर अजिबात काही येत नाही. सगळं इथूनच येतं आणि सगळं आपल्या मनावर असतं. इंट्युशन म्हणजे काय? सबकॉन्शियसली, अनकॉन्शियसली काही काही गोष्टी डोक्यात बसलेल्या असतात, त्याच्यातनं तुम्हाला जो सिग्नल येतो तो तुम्ही सबकॉन्शियस मधनं वगैरे आला आणि मग त्यातनं इंट्युशन आपण म्हणतो. कुणी वर्ण येऊन तुम्हाला काही सांगत नसतं. सो विल पॉवर और इंट्युशन और थिंकिंग इज ऑल अबाउट, तुम्ही जर क्लिअर आहे की तुम्ही युपीएससी का देत आहात, हे जर तुम्ही क्लिअर असाल आणि तुम्ही तुमच्या मनाला माहिती की तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आणि काय शिकायचं आहे,
तर ज्यावेळेस टेन्शन येतं खूप जास्त त्यावेळेस तुम्ही म्हणता की हा ठीक आहे, त्याच्यात प्लॅन बीचं पण काम असतं. प्लॅन बी जर तुमचा जसा मी इंजिनियर होतो, डिस्टिंक्शन होतं, मला मार्क्स चांगले होते, आय न्यू की मला कॅम्पस इंटरव्ह्यू मधनं जॉब पण मिळालेला होता, पण नाही झालं तर मी मास्टर्स करू शकेल असा विचार, किंवा नाही त्याचं पॉल सायन्स मला खूप आवडलं होतं, IR आवडायचं, हिस्ट्री आवडायचं, की ह्या विषयात पण काहीतरी करिअर करू शकेल. सो असं नाही की डायरेक्ट रस्त्यावरच येईल. सो माहिती होतं की ठीक आहे, प्लॅन बी करता येऊ शकेल, फिक्स नव्हता बट चांगल्या पद्धतीने करता येईल. 4-5 ऑप्शन्स ओपन आहेत. घरच्यांचं टेन्शन यायचं, घरचे एवढा विश्वास ठेवतात, आपण नाही करू शकलो तर आपण त्या विश्वासाला पात्र राहू की नाही करू. पण त्यात आता खूप विचार करून काय करणार, ते येणारच आहे टेन्शन, ते पेरेनियल आहे, ते परमनंट आहे, तरी ते येणारच आहे. सो त्याला डील करायचं की आपण आपल्या पद्धतीने प्रामाणिकपणाने पूर्ण प्रयत्न करायचा. यू गिव्ह युअर बेस्ट. ह्या उपर तुझ्याकडे हातात काहीच नाही तर तू अजून विचार करून काय करणार आहेस हे. आणि टेन्शन हे येणार आहे, सेल्फ डाऊट हे येणार आहेत. आपल्याला वाटतं आपण आपल्या लोकल एरियामध्ये डॉन आहोत, तिथं अजून मोठे डॉन तिकडे बसलेले आहेत. आपल्याला वाटतं की आपलं स्टँडर्ड एवढं थोडी आहे की आपण त्यांना टक्कर देऊ शकू. IIM मधली मुलं, IITतली मुलं तिथे बसलेली आहेत, आपण त्यांच्यापेक्षा काय एवढे हुशार लागून गेलो का? येतं ते. बट ही इंटेलिजन्सची एक्झाम नाही आहे, ही एक्झाम आहे अनालिटिकल ॲबिलिटीची. त्याच्यामध्ये भाषेने फरक पडत नाही. तुम्ही किती चांगल्या पद्धतीने विचार करता आणि तो मांडता, ह्याच्यावर कुठल्याही ब्रँच, इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्ट्स ह्याचा कुठलीही मक्तेदारी नाही, आणि विचार क्षमतेवर तर मक्तेदारी नाहीच नाही. सो हे तुझ्या लक्षात ठेव डोक्यामध्ये. आणि तुला एक चांगलं नागरिक बनायचंय, भारताचा जबाबदार नागरिक बनायचंय, जो रिझनेबल थिंकिंग आणि एक पॉझिटिव्ह सकारात्मक माइंडने विचार करणारा मनुष्य प्राणी बनायचंय. यू वॉन्ट टू बी अन ॲसेट फॉर युअर फॅमिली, फॉर युअर ओन सेल्फ. आरशात बघून कमीत कमी वाटलं नाही पाहिजे की आपण काय दर्जाचे मनुष्य आहोत, एवढं डोक्यात ठेव. ऍटलिस्ट त्याच्यात फेल नाही झालं ना तर बाकी गोष्टी होत राहतात. कितीतरी अशी लोक ज्यांनी UPSC दिली, नाही क्लिअर झाले, पण आयुष्यात कुठेतरी पोहोचले, हारले नाही. दॅट डझंट मीन की सोडून पण द्यायचंय लगेच. बट तुम्ही स्वतःवर काम केलं तर विल पॉवर तीच असते. बघ, टेन्शन येणार आहे, असं काय कुठला एक मंत्र नाही की तो घेतला की टेन्शनला फेस करणं खूप सोपं जातं, नाही, असं कधीच नसणार आहे. टेन्शन येणारच आहेत. विल पॉवर अशी काही वेगळी पॉवर नसते. ती विल पॉवर म्हणजे सर्व्हाइव्ह करणं, खेळत राहायचंय तुला, खेळत राहायचं. समोरनं विकेट जरी पडल्या तरी खेळत राहायचं, डोकं शांत ठेवायचं. 1 डे ऍट अ टाइम, 1 वीक ऍट अ टाइम, 1 मंथ ऍट अ टाइम. पूर्ण प्लॅनिंग करून थोडं 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 करत चालायचं, आपोआप क्लिअर होतं. येस. So I'm not sure. Syllabus completion satisfaction general. Apart from parent doctor, आपण एकदा सगळी complete करू, मग आपण PYQ करतो आणि मग त्याची कसं PYQ म्हणजे previous हो. नथिंग विल बी एव्हर. तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की अभ्यास पूर्ण झालेला आहे. कायम असं वाटतं थोडं अजून, अरे ह्या नोट्स हातात यायला पाहिजे होता, आजपर्यंत आल्याच नाहीत, कुठं लपल्या होत्या नोट्स, हे कायम राहतं. दिस इज अ पेरेनियल फिलिंग, पेरेनियल. इट्स ऑलमोस्ट इम्पॉसिबल टू गेट दिस फिलिंग. आणि सिलेबस, अगेन सिलेबस कम्प्लिशनचं सॅटिस्फॅक्शन डेंजरस आहे ते. कारण ते येऊ नये म्हणूनच एनिथिंग अंडर द सन डायलॉग दिलेला आहे ना तो. आणि तो ज्या दिवशी तुम्हाला आला त्या दिवशी तुम्ही निर्वाणाला प्राप्त झाले, तो निर्वाणा प्राप्त झालेला आहे की आता सगळा अभ्यास सगळा झालेला आहे, हे कधीच होणार नाही. टाइम टेबल, यू प्लॅन युअर टाइम टेबल लॉजिकली, नॉट बेस्ड ऑन इमोशन्स की हा विषय आवडतो हा नाही आवडत. जो नाही आवडत तो पहिला घ्यायचा, ज्याची भीती वाटते ते पहिलं फेस करायचं, त्याला जास्त वेळ द्यायचा. सो त्या अँगलने तुमचे प्रेशर्स कमी होत जातात. तुम्ही जर तुमचं प्लॅनिंग लॉजिकली केलं की ह्या महिन्यापर्यंत सिलेबस संपवायचा, याचा अर्थ ह्या महिन्यापर्यंत अर्धा सिलेबस झाला पाहिजे, याचा अर्थ या महिन्यामध्ये इतके युनिट झाले पाहिजे, याचा अर्थ डेली इतकी पानं झाली पाहिजे, याचा अर्थ तासाला इतकी पानं झाली पाहिजेत, या तासाला ही पानं झाली का झाली, चला पुढे. जास्त झाली एक्सलंट, कमी झाली बफर टाइम मध्ये क्लिअर करायची. प्लॅनिंग इट हॅज टू बी अन ऑब्जेक्टिव्ह काइंड ऑफ अ प्लॅनिंग. खूप इमोशनल होऊन वगैरे फरक नाही पडत, कारण तुम्ही सिलेबस कंप्लीट झाल्याबद्दल UPSC तुम्हाला 2 मार्क एक्स्ट्रा देणार नाहीये, किंवा एखाद्याचा थोडा सिलेबस कमी राहिला होता म्हणून त्याच्या उत्तराला त्याला कमी मार्क मिळणार नाहीये. मी जसं पहिल्यांदाच म्हटलं,
सिलेबस कव्हर करणं, प्रॅक्टिस करणं, हे सगळं युपीएससी म्हणते ते तुमचं काम आहे. आमचं काम एक्झाम सेट करणे. बस तुम्ही या तारखेला इथं येऊन एवढे प्रश्न सॉल्व्ह करा. तुम्ही अभ्यास किती तास केला, कुठल्या पुस्तकातनं केला, कुठल्या भाषेतनं केला, किती चांगल्या पद्धतीने केला, हे सगळं तुमचं तुमच्याकडे. आम्हाला फक्त त्या 2 तासात, त्या 3 तासात जे पाहिजे ते लिहून द्या. सो ते फिलिंग सिलेबसचं कधीच येत नाही. म्हणून इट हॅज टू बी लॉजिकल दिस थिंग, की प्रत्येक कन्सेप्ट एकदा फर्स्ट रिडिंगला वाचून समजली आहे, लक्षात राहणं नाही मी म्हणत आहे, समजणं. लक्षात नाही राहत सगळं, पण जर इफ यू आर लॉजिकल इनफ, तर जेव्हा गरज पाहिजे तेव्हा त्यातलं एक बीट उचलतं बरोबर आपलं डोकं. तेवढा ट्रस्ट करायचा मेंदूवर, आणि तो त्याच्यासाठी गिफ्टेड असण्याची गरज नाही. लेट मी टेल यू ब्लेटंटली की हाय IQ ची गरज नसते युपीएससी मध्ये. इट्स अ नॉर्मल IQ एक्झामिनेशन, प्रोव्हाइडेड तुम्ही तेवढं हार्डवर्क करतायत. जर तेवढं असेल तर ते होतं. आणि आपण आज या क्षणाला इथं उभा आहोत, त्याचा अर्थ आपला डोका तो नॉर्मल डोकं आपलं चांगलं आहे. सो तुम्ही वाचत चला, समजून घेत चला, रट्टा नाही, समजून घेणं. जर समजून घेतलं असेल तर इट विल कम बॅक, ते येतं बरोबर. एनिथिंग एल्स? येस, लास्ट क्वेश्चन. प्लीज. नाही, माझं महाराष्ट्र काडर मध्ये नव्हतं झालं सिलेक्शन. माझा प्रेफरन्स नॉर्थ ईस्ट वरती होता. अगेन त्याला तुम्ही आयडियलिझम म्हणा, तुम्ही त्याला, आपण म्हणतो ना की आयडियलिझम एक असतो की जर मी माझ्या घरात काम नाही करत आहे, तर प्रेफर वर्किंग इन अन एरिया की जिथे थोडं चॅलेंजिंग सिच्युएशन असेल, मजा येईल काम करायला. हे बघ, लाईफ आहे ना, म्हणजे आपण आजकाल मी खूपदा बघतो की आपण सो कॉल्ड प्रॅक्टिकल राहा, जास्त स्वप्न बिप्न बघायचे नाही, जगात हे चालत नाही. मी त्याला जास्त खूप हे नाही करत. तुम्हाला एखादी गोष्ट आवडते ना, करा ती. याचा अर्थ असा नाही की मला ड्रग्ज वगैरे करून बघायचे, करून बघा. इट हॅज टू बी इन अ फ्रेमवर्क, प्रॉपर फ्रेमवर्क. बट इफ यू फील की एखादी गोष्ट मला करायला आवडते, कर. मला समाजसेवा करायला आवडेल, हे पण बघ की खायचं प्यायचं कसं करायचं, पण म्हणजे काय लॅविश वगैरे नाही, पण बेर मिनिमम. पण जर मला हे काम करायला आवडतं, मला शेती करायला आवडते, तर मी शेती करायला गेलं पाहिजे. मग त्याच्यात भारतातला नंबर 1 शेतकरी, सायंटिफिक, जास्तीत जास्त नॉलेजेबल, अतिशय वेगवेगळे प्रकल्प किंवा वेगवेगळ्या पद्धतीने शेतकरी बनेल, ही त्यात स्वतः निवडलेलं जे क्षेत्र आहे, तू जे काही क्षेत्र निवडणार आहेस त्याच्यामध्ये तुला टॉपला जायचं, त्याच्यात तुला चांगलं काम करायचं, हे तुझं एम, फर्स्ट ऑफ ऑल हे एम पाहिजे. तसं मी धर्माधिकारी सरांकडे पण मी शिकलेलो आहे. तर ही एक गोष्ट मात्र मी ती घेतली होती तिथं, की तुम्ही तुमच्या निवडलेल्या क्षेत्रात, मग ते क्षेत्र तुम्ही निवडायचं आहे मात्र, दॅट इज युअर कॉन्शियस चॉईस. त्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्या कोणाला दोष नाही देऊ शकत. कुणी आपल्याला घरी बोलवायला आलेलं नव्हतं की तुमच्यापासून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आडलेले, तुम्ही आल्याशिवाय कामच नाही होऊ शकत, या प्लीज, आणि मग आपण आलो अभ्यासाला, असं नाही ना. आपण बाय चॉईस आलेलो आहे. सो तुम्ही जे क्षेत्र निवडता त्या क्षेत्रामध्ये काम करायचं आणि मग त्या क्षेत्रात चांगलं काम करायचं, ही फिलॉसॉफी पाहिजे. मग त्या अँगलनी मला वाटलं की मला युनिफॉर्म सर्व्हिसेस आवडते, मला युनिफॉर्म प्रचंड आवडतं लहानपणापासून. हे लिटरली एवढासा होतो ना तेव्हापासून. मला लहानपणी मारामारीचे पिक्चर आवडायचे, मला अजूनही मारामारीचे पिक्चर आवडतात. बायको आलेली, ती मला खूप नावं ठेवते, हे असलेच पिक्चर बघत राहतात, आवडतात, मी काय करू त्याला, आय कांट हेल्प इट, आय एम वायर्ड लाईक दॅट. देर इज नथिंग टू बी अशेम्ड ऑफ, और देर इज नथिंग टू बी, देर नो करेक्शन इज रिक्वायर्ड. तुम्हाला वाटतं की, मला असं वाटतं की ज्या क्षेत्रात सगळ्यात जास्त कामाला करायचं, असं नाही की तुम्ही एकट्याने जाऊन तिथं काय सुधारणार आहे का, नाही. मला काम करायला आवडेल, हातभार लावायला आवडेल तिथं मोठ्या लोकांना जे कामं करतात, त्याच्यातलं 1% करायला मला आवडेल. का? छान वाटतं. अल्टिमेटली ऍट द एंड ऑफ द डे रात्री तुम्हाला झोपताना छान वाटणं हेच महत्वाचं आहे ना. बाकी तुमच्या फेसबुक पोस्टला किती लाईक्स आले, इंस्टाग्रामवर तुम्ही किती व्हायरल आहात, तुम्हाला कोण किती मोठं मानतंय, या कुठल्याही गोष्टीने तुमची रात्रीची झोप येत नाही. तुमची रात्रीची झोप तुमच्या स्वतःच्या आवडीने येते. आय एम हॅपी. वेन विल यू बी हॅपी?
जेव्हा तुम्ही ते काम करता ज्याच्यातून तुम्हाला जेन्युइन आनंद भेटतो. सो मला युनिफॉर्म सर्व्हिसेस आवडायची, मी युनिफॉर्म सर्व्हिस टाकली. मला वाटलेलं की घरात जर काम नाही करत आहे तर मला अशा ठिकाणी काम करायला आवडेल ज्या ठिकाणी थोडी एक्साइटमेंट आहे, ॲड्रेलिन रश आहे तिथे, मला आवडतात ती कामं. सो आय चोज दॅट. मी नॉर्थ ईस्ट पूर्ण फिरून आलो होतो त्याच्या आधी. ॲज अ विद्यार्थी मी फिरून आलो होतो नॉर्थ ईस्ट, म्हणून मी नॉर्थ ईस्ट वर टाकलं. जर मी काश्मीरला फिरायला गेलो असतो तर मी काश्मीर वर टाकलं असतं, आज काश्मीरला गेलो असतो. इतकं सिंपल आहे, त्याच्यात खूप काही फिलॉसॉफिकल अँगल नाही, सिंपल अँगल आहे. आवडतं टाकलं. घरातल्यांनी एक वेळेस विरोध केला फक्त, की कशाला टाकतो, तुला कळतं का, काही पण करतोय वगैरे. माझे वडील खूप सपोर्टिव्ह होते. ते म्हटले आवडतं ना तुला कर, काय वाईट थोडी आहे त्याच्यामध्ये, त्याच्यात एक्सेप्शनल काहीही नाही आहे. इट्स अ नॉर्मल थिंग. दॅट इज व्हॉट द UPSC हॅज टॉट अस, दॅट जर्नी हॅज टॉट अस. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. एक सिंपल उदाहरण सांगतो, मे बी थोडंसं कोणाला वादग्रस्त वाटू शकेल. ज्यावेळेस तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं विचार वाचता, कॉन्स्टिट्युशनल हे असेंब्ली जी होती त्याचे डिस्कशन्स वाचता आणि तुम्ही स्वतःकडे बघता आणि स्वतःला हा प्रश्न विचारता की मला आय एम इलिजिबल फॉर रिझर्वेशन, डू आय रिअली डिझर्व इट. हा प्रश्न आपण स्वतःला विचारा. कुणीही येऊन तुम्हाला बोट नाही दाखवणार आहे. हा प्रश्न तुम्हीही स्वतःला विचारायचा असतो. मी म्हटलं ना, आरशासमोर उभं राहायचं, स्वतःशी प्रामाणिक राहायचंय. जगाशी बाकी नंतर आहे, जग तुम्हाला खोटारडं म्हणू दे, तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात का हे बघा. मला जर समाजात कधीही कुठल्या हाल अपेक्षा सहन नाही कराव्या लागला, मला कधी डिस्क्रिमिनेशनचं पर्सनल लेवलला वातावरण फेस नाही करावं लागलं, मी चांगल्या घरातून आलो जिथं मला ज्या काही तथाकथित बेसिक सुविधा पाहिजे होत्या त्या मिळाल्या, तर हाऊ एम आय एलिजिबल फॉर दॅट. कुणी तुमचा सत्कार नाही करणार आहे तो सोडल्याबद्दल, आणि तुम्ही कोणाला जाऊन टॉम करू नाही शकणार आहे. करायची गरजच नाही. आय डिड व्हॉट आय फेल्ट टू बी राईट. मला जे बरोबर वाटलं ते मी केलं. इतकं सिंपल आहे ते. हे तुम्हाला UPSCचा अभ्यास करताना ज्यावेळेस तुम्ही स्वतः विचार करता, ज्यावेळेस मी ती डिबेट वाचली की एम आय एलिजिबल फॉर दॅट, मी ह्या कंडिशन्स फुलफिल करतोय का ज्याच्या बेसिसवर ते हे देत आहेत, नाही करत आहे, म्हणजे फुलफिल नाही करत आहे, तर मी कशाला गेलो पाहिजे त्या बाजूला. सगळेजण जात आहेत, गुड फॉर देम. तो न्यूटन सिंड्रोम पण नाही हवा की मीच एकटाला काम करतो बाकी सगळे वेडे आहेत वगैरे, तसंही नाही की सगळेच खराब आहे मीच एकटा चांगला आहे, असं काही नाही. तुम्ही जे करताय ते तुम्हाला पटतंय ना, करा. तुम्हाला दुसऱ्या कोणाच्या टाळे वाजवण्याची गरज नाही पाहिजे. तर आपण काय करतो, लाल दिव्याची गाडी बघून तुम्ही सर्व्हिसमध्ये आला आणि तुमची पोस्टिंग अशा कुठल्या तरी ठिकाणी झाली की जिथं तुमच्या घरातलं कोणी जाऊ नाही शकत आहे, तर तुम्ही म्हणाल जंगल में मोरनाच्या किसने देखा. होतं की माझी प्रेरणा ही होती की पॉवर दिसली पाहिजे. मी अशा ठिकाणी गेलो की तिथं पॉवरच दाखवता येत नाही. काय पाहुणे कधी येणार गावाकडे परत, आम्हाला बघायची तुमची पॉवर. आपल्या सोसायटीत पॉवरची संकल्पना खूप सोपी आहे. टोल नाक्यावर टोल नाही द्यावा लागला पाहिजे, गाडीचा दरवाजा उघडायला 4 लोक आली पाहिजेत आणि कुठेही एंट्री फटाफट मिळाली पाहिजे, वेटिंग मध्ये उभं राहण्याची वेळ नाही आली पाहिजे. ही आपली VIP ची व्याख्या आहे. ती दाखवणं ही वेगळी एक मनशा असते. ती काही चूक आहे अशातलं मी म्हणत नाही. थोडी हवा करणं, थोडं वाटणं भारी आहे, ह्युमन नेचर आहे ते, त्याच्यात कशाला जज करायचंय. बट तेवढी एकच गोष्ट आहे का जी तुम्हाला प्रेरणा देते, मग थोडं अवघड आहे. इज देअर समथिंग डीपर दॅन दॅट? सो ते बघणं गरजेचं आहे ना. नाही तर देश सेवेसाठी येणार आहे आणि थोडं अवघड ठिकाणी गेले की देश सेवा जाऊ दे, मला आधी निघू दे, कसं निघतात ते. मी म्हंटल ना, UPSC स्टडी तुम्हाला ते बनवण्यासाठी आहे. कारण रिझल्टच्या दुसऱ्या दिवशी तुमचं फक्त सर्व्हिसचं ट्रेनिंग सुरू होतं. जबाबदार नागरिक बनण्याचं ट्रेनिंग ही UPSCच्याच काळात होणं अपेक्षित आहे. सो तुम्हाला रिझल्टच्या दुसऱ्या मिनिटाला लोक तुम्हाला अधिकारी म्हणून ओळखायला लागतात. माणूस म्हणून तुम्ही सेमच असता जे तुम्ही 1 मिनिट आधी असता. सो विचार हे आत्ताच बनवावे लागतात आणि ते फक्त UPSC साठी नाही. माझं म्हणणं आहे की ते प्रॅक्टिकल रोजच्या लाईफमध्ये बऱ्याचशा लोकांना वाटू शकतं सरी फिलॉसॉफी झाली वगैरे वगैरे, हे नका आम्हाला फक्त पॅटर्न सांगा. सॉरी टू से, बट मला हीच UPSC समजली. मला ती 2 मिनिटासाठी घोका आणि ओका सिस्टम कधी समजलीच नाही, कारण त्यातनं मजा नाही आली कधी. नॉलेज खूप आनंद देतं. युरेका मुवमेंट आहे ना, तो आर्किमिडीसचा आहे, युरेका. नॉलेज इज लाईक युरेका मुवमेंट. तुम्ही ज्यावेळेस नवीन कन्सेप्ट वाचता ती तुम्हाला समजते,
अरे काय मस्त आहे, माझ्या हे तर मला माहितीच नव्हतं. हा आनंद ह्या अभ्यासातनं मिळतो. रट्टा मारणारे फक्तच परीक्षा केंद्रित अभ्यास करणाऱ्यांना माहितीच नाही ते काय मिस करतात. तुम्ही म्हणाल सर पण ते झाले ना, क्लिअर झाले ना, त्या आनंदाचं काय करायचं? अरे आयुष्य जगायचंय त्याला. एक्झाम इज वन पार्ट ना. ज्याला युरेकाचा चस्का लागतो ना, युरेका मुवमेंटचा चस्का लागतो, तो थांबत नाही मग लाईफ टाईम. काहीतरी वाचत राहतो, काहीतरी शोधत राहतो, काहीतरी रिसर्च करत राहतो. इट्स अ हॅबिट. सो नॉर्थ ईस्ट मध्ये जाणं वेगळं नव्हतं. मी सगळ्या आपल्या शिक्षकांशी बोलायचो. मी प्रत्यक्ष तिथं बघितलं की जर मी घरी काम नाही करणार तर अशा ठिकाणी काम करेल की जिथं काम करायला थोडं एक्साइटिंग आहे, थोडं तिथं चॅलेंजिंग आहे. आणि 2012 मध्ये तिथं रायट्स झाल्या होत्या. सो हा शेकडो लोक त्याच्यात मेली होती आणि तिथं सिच्युएशन थोडी खराब होती. मग असं वाटलं की बघितलं ना ते डोळ्यांनी, मग असं वाटलं की इथं काम करायला मजा येईल. चॅलेंजेस आहे ना थोडस. मी NDA ची पण हे दिलेली होती एक्झाम, SSB क्लिअर केलं होतं. तर ते इच्छा तीच होती की अशा ठिकाणी काम करूया जिथं थोडं चॅलेंजिंग आहे, मजा येईल. नॉर्मल मध्ये डे टू डे मध्ये मजा नाही येत, मला मजा नाही येत. सो इट्स अप टू यू की तुम्हाला कशा पद्धतीने करायचं. देर इज नो ग्रेटर फिलॉसॉफी, नो लॉजिकल रिझनिंग. इट्स अ सिम्पल. आवडतंय करा. कोणाला एक्सप्लेन करायची गरज नाहीये, कोणाला समजून सांगायची गरज नाही. ज्याला एक्सप्लेन करावं लागतं त्याला सांगून उपयोग नसतो, आणि ज्याला कळतं त्याला सांगायची गरज नसते. इट्स लाईक दॅट. आय होप तुला समाधान झालं असेल. एनी लास्ट क्वेश्चन? ठीक आहे. येस. आवड निर्माण करावी लागते. आवड कधी आपोआप नाही होत. नशिबाने मला सीसॅटचा तो प्रॉब्लेम नाही आला. मी इंजिनिअरिंग मध्ये ठीकठाक होतो आणि मला आवड होती त्या गोष्टींची. मी स्कॉलरशिप एक्झाम दिलेली होती, मी MTS NTS ह्या सगळ्या एक्झाम दिलेल्या होत्या, आणि त्याच्यामध्ये हे लॉजिकल रिझनिंग वगैरे वगैरे जितके टाईप असतात ते सगळे झालेले. दॅट वॉज माय स्ट्रेंथ पॉइंट. सो माय वीक पॉइंट वेअर आर्ट सब्जेक्ट्स, हिस्ट्री, पॉल सायन्स, मराठी, रायटिंग, हे माझे वीक पॉइंट होते. सो आवड निर्माण कशी करायची? त्या विषयाचे बेसिक शिकले, तुम्हाला बेसिक कॉन्फिडन्स येतो, तुम्ही ते बोलू शकता, मग तुम्हाला मान सन्मान मिळतो. तुम्ही बोलता तो पॉइंट बरोबर असतो, मग लोक म्हणतात हा पॉइंट बरोबर आहे. मग आपल्याला वाटतं अरे वा छान, आपल्याला ह्याच्यातलं थोडंसं कळतं. मग ती मक्तेदारी कंटिन्यू करण्यासाठी तुम्ही अजून वाचता. आवड निर्माण करता येते. असं काही नसतं की मी ह्या विषयात पूर्णपणे वीक आहे, हा माझा विषय नाही, असं काहीच नसतं. हे माझं मत आहे. गिफ्टेड लोकांचं 2 मिनिटं उदाहरण साईडला ठेवा की कुणी गिफ्टेड आहे मॅथमॅटिक्स मध्ये, बट आपला जो सिलेबस आहे त्याच्यात गिफ्टेड असण्याची गरज नाही. तुम्हाला एखादा विषय आवडत नाही म्हणजे त्या विषयाचे तुमचे बेसिक्स कच्चे आहेत, इतकं सिम्पल आहे ते. मग काय करायचं? बेसिक्सवर काम करा, तो विषय तुम्हाला आवडेल. जो अवघड जातो तो जास्त सराव करा, जमतो. पेशन्स पाहिजे. 2, 4, 5 महिने घासावे लागतात त्या सब्जेक्टमध्ये, रोज बसून करावं लागतं, मग ते समजायला सुरुवात होते. आपोआप नाही होत. हार्ड वर्क इज द ओनली मेथड. देर आर नो शॉर्टकट्स, देर आर नो क्विक सोल्युशन्स, देर आर नो क्विक गाईड्स. असं काही नाही, करत राहायचं, एवढंच एक उपाय. थँक्यू सो मच.